करायचं. येस येस, आवाज येतोय माझा? येतोय. हा, मानवलोक आंबेजोगाई आणि मानवलोकचा मनस्विनी महिला प्रकल्प हा जो विभाग आहे, जो की मनस्विनी महिला प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील पुनर्रचनेचं काम आणि महिला सक्षमीकरणाचं काम करत असतो. आज आपण कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी या विषयावर वेबिनारचे आयोजन केले आहेत. प्रथम मी सर्वांना माझा नमस्कार. मानवलोक संचलित मनस्विनी महिला प्रकल्पाच्या वतीने ग्रामीण भागातील युवक युवतींसाठी कौशल्य विकासातून रोजगाराच्या काय संधी आहेत आता या विषयावर आपण हा मुद्दा म्हणून वेबिनार आयोजित केला आहे. आणि या वेबिनार मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबईचे सचिन चांदोरकर सर आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. तसेच त्यांचे सहकारी विजय केदारे सर जे औरंगाबादहून आपल्याशी जोडलेले आहेत. मी या दोन सरांचं पण आज खूप खूप मानवलोक परिवाराच्या वतीने स्वागत करतो, कारण त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला. मानवलोक मनस्विनी महिला प्रकल्प 30 वर्षापासून काम करतोय सर, ग्रामीण पुनर्रचनेचं आणि महिला सक्षमीकरणाचं. आतापर्यंत आम्ही पण कपाट ही एक योजना होती, त्या अंतर्गत 280 मुलांना कौशल्य विकासाचं ट्रेनिंग दिलंय. त्यातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्याचं ते 3 ते 6 महिन्याचं निवासी प्रशिक्षण असं घेतलेलं होतं. आणि त्यानंतर KRC की रिसोर्स सेंटर या माध्यमातून 1570 अशा मुलांना पण कौशल्य प्रशिक्षणाची ट्रेनिंग देऊन वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि हा वेबिनार घेण्यामागचा उद्देश असा आहे की सध्या कोरोनाची परिस्थितीमुळे ग्रामीण भागात सगळे व्यवहार ठप्प आहेत, शाळा कॉलेज पण बंद आहेत आणि 10वी 12वीचे रिझल्ट लागलेत. मुलांना आता पुढे काय करावं याची साशंकता आहे आणि एकूणच भयाचा आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अशा वातावरणामध्ये जे मुलं रोजगार करत होते अशाचे रोजगार पण गेलेले आहेत आणि ज्या मुलांना रोजगारात काही करायचं आहे तर अशा मुलांना पण कौशल्य अवगत नाहीत. आणि कौशल्य कुठे मिळतील, कसे घ्यायचे, त्यासाठी किती खर्च होईल. आणि आमच्या भागातील मराठवाड्यातील भागातील मुलांची तर आर्थिक परिस्थिती देखील खूप बिकट आहे. त्यामुळे पेड म्हणजे पैसे देऊन प्रशिक्षण घेण्यासाठी पण मुलांना तशा संधी मिळत नाहीये. तर आज आपल्याला प्रथमच्या माध्यमातून अशा काही संधी उपलब्ध होतील का किंवा त्यासाठी मुलांना कुठे आणि कसं अप्लाय करावं लागेल या संदर्भात मार्गदर्शन मिळावं म्हणून या उद्देशाने हा वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. आणि थोडासा मी सुरुवातीला सरांचा परिचय देतो. माननीय सचिन चांदोरकर सर जे आहेत ते प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबईचे मोबिलायझेशन आणि वेल्डिंग कार्यक्रम प्रमुख आहेत आणि आतापर्यंत ग्रामीण भागातील शेकडो मुलांना कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून त्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत चांगलं काम ते सध्या पण करत आहेत. आणि विजय केदारे सर ज्यांच्याकडे की मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांचा काम ते पाहतात, असे हे 2 तज्ञ मार्गदर्शक आज आपल्याशी जोडलेले आहेत. आणि ते आज एकूणच रोजगाराच्या संधी काय आहेत, रोजगारामध्ये कसे कसे कौशल्य अवगत करता येतील या विषयावर आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहेत. मी सचिन चांदोरकर सर आणि विजय केदारे सरांचं परत एकदा स्वागत करतो आणि सचिन चांदोरकर सरांना विनंती करतो की त्यांनी या पुढील मांडणी करावी. धन्यवाद बालाजी सर आणि मानवलोक विकासचे आभार की त्यांनी आज आम्हाला ह्या प्लॅटफॉर्म उभा करून दिला. खरं म्हणजे फार महत्वाचा विषय तुम्ही आज लोकांसमोर घेऊन येत आहे. खरं तर बघितलं तर आज कोरोनामुळे किंवा या कोविड-19 जी जगासमोर, फक्त आपल्या देशात नाही तर जगासमोर जो प्रश्न उभा राहिलेला आहे की यापुढे जीवन कसं जगायचं आणि जगताना किती सावधगिरी बाळगायची, हा खरंच महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये वाट कशी काढायची तर ते समजून घेणं फार गरजेचं आहे. ही जी झळ आहे ही झळ फक्त सर्वसामान्यांना नाहीये तर सगळ्यांनाच आहे. म्हणजे पूर्ण इंडस्ट्री आहे, आपली पॉलिटिशियन्स आहेत, सगळ्या प्रकारच्या सगळ्या स्तरातल्या लोकांपर्यंत ही झळ पोहोचलेली आहे. आणि अशा वेळेला सगळ्यात मोठा जो फटका पडलेला आहे तो सगळ्यात जास्त इंडस्ट्री जी आहे किंवा जिथे कामगार वर्ग आहे या कामगार वर्गाला पडलेला आहे. आणि कामगार वर्गाचा आज परिस्थिती अशी निर्माण झाली की या कोविडच्यामुळे एकत्रित काम करता येत नाहीये किंवा
कामाच्या ठिकाणी जाता पण येत नाहीये. आणि मग अशा वेळेला ज्यांच्याकडे थोडंफार कौशल्य आहे अशा लोकांचं तर निघून जाईल, पण ज्यांच्याकडे कौशल्य नाहीये अशा लोकांचं काय करायचं किंवा अशा लोकांनी कुठे जायचं हा प्रश्न पडलेलाच आहे. सोबतच शाळा कॉलेज सध्या बंद आहेत. सगळ्यांनी ऑनलाईन काम कसं करायचं याच्यावरती विचार सुरू केलेला आहे. आज आपणही ऍक्च्युली व्हर्च्युअल मीटिंगच्या द्वारे आपण भेटतोय. अशा पद्धतीने कधी विचार पण केला नव्हता कोणी की आपण अशा पद्धतीने पटकन हे सगळं अंगीकारू. आतापर्यंत आपण जेव्हा केव्हा बघितलं ते टीव्हीचं प्रेक्षेपण बघितलं. टीव्हीवरती जे काय दिसत होतं ते आपण बघायचो आणि आपण त्याचा आनंद घेत होतो, पण तो एक मजेचा म्हणून भाग होता. आज परिस्थिती अशी पूर्णपणे 360 डिग्री चेंज झालेली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काहीच आता कसं पुढे जायचंय मार्ग कसं सापडवायचा ते समजत नाही आहे. शहरामध्ये त्यातल्या त्यात लोकांनी थोडंफार स्वतःला सावरून घेण्यासाठी मार्ग शोधून काढलेला आहे, पण तो काही सगळ्या 100% मार्ग चांगला आहे असा नाहीये. पण ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अजूनही बिकट आहे. ग्रामीण भागामध्ये शेती आणि शेतीवर आधारित आपण सगळे बहुतेक कुटुंब असतात. छोटे मोठे रोजगार चालतात, ते पण तुटपुंज याच्या व्यवसाय जो असतो तो तुटपुंज असतो. मग अशामध्ये ग्रामीण भागातील युवकांनी करायचं काय? आणि जर आपण बघितलं तर आपला देश आणि आपल्या देशाबद्दल जे बोललं जातं की आपला देश हा सगळ्यात तरुण देश आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा तरुण देश बाकीच्या देशांना मार्ग दाखवेल, परंतु आज ज्या परिस्थितीमुळे सगळेच देश आणि आपला देशही त्याच्यामध्ये आलेला आहे, तर त्यामुळे काय करायचं ते समजत नाहीये. सो पुन्हा एकदा मी मानव लोकसेवेला आभार मानेन की त्यांनी या पद्धतीचा विषय ग्रामीण भागातल्या युवक युवतींसाठी घेऊन आले. खास करून असे युवक युवती ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे किंवा बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आता संधी शोधतायत की पुढे कसं जायला पाहिजे आपल्याला. तर मी सुरुवात करताना म्हणजे जो अनुभव आमचा आहे, मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मध्ये गेले 17 वर्षापासून काम करत आहे. प्रथमतः आम्ही शिक्षणावरती काम चालू केलं होतं. पूर्व प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात झाली प्रथमची आणि मग हळूहळू मग शाळेतले शिक्षण, शाळा बाहेरील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, असर नावाचा एक सर्वे करण्यात आला. त्या सर्वेच्या माध्यमातून शिक्षणाची परिस्थिती काय आहे, म्हणजे ग्रामीण भागात काय आहे, शहरी भागात काय आहे, प्रायव्हेट शाळांमध्ये काय आहे, गव्हर्नमेंट शाळांमध्ये काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू मांडल्या. आणि त्याचा ते मांडण्यामागचं एकच कारण होतं की बाबा आपल्या देशाची जी काही शिक्षण प्रणाली आहे त्या प्रणालीला चांगला त्याच्यातनं आधार मिळावा आणि तो आधार वेळोवेळी दिसतोय. जे काही शिक्षण प्रणालीमध्ये जे काही चेंजेस होत चाललेले आहेत तर ते होतातच आहेत. त्या व्यतिरिक्त हे करत असताना एक बघितलं की ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती शिक्षित युवक युवती आहेत आणि या युवक युवतींना पुढे सामोरं कसं जायचं हे समजण्यासाठी मार्गच मिळत नाहीये. तर त्या लोकांना काय मदत करता येऊ शकते का, या दृष्टीने मग प्रथमने एक पाऊल पुढे टाकलं आणि 2005 पासून व्यावसायिक प्रशिक्षण सुरू केलं, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही मुंबईपासूनच सुरुवात केली आणि काही प्रमाणामध्ये तिथे यशस्वी झालो आणि मग हळूहळू हे वाढायला सुरुवात झाली. खरं म्हणजे सगळ्या जे काही तरुण आहेत या सगळ्या तरुणांना हाच प्रश्न असतो की मी पुढे करायचं काय, माझं करिअर कसं बनेल, माझं करिअर पुढे जाणार कसं, हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. आणि सोबतच फक्त ते तरुण नाही तर त्या तरुणांबरोबर त्यांचे पालक जे असतात त्या पालकांना पण हा प्रश्न पडलेला असतो. कारण पूर्वीसारखी जसे आमचे आजी आजोबा वगैरे सांगायचे की आमच्या काळी सुबत्ता होती, आमच्या काळी मोठ्या प्रमाणावरती धनधान्य असायचं, ते काही आता दिसत नाहीये. तो प्रमाण कमी व्हायला लागलेला आहे आणि लोकांच्या गरजा वाढायला लागलेल्या आहेत. लोकांच्या गरजा वाढल्यामुळे लोकांना लागणारी जी गरज आहे ती कशी घ्यायची आणि काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आपल्या सगळ्यांना हे विचार पुढे नेणं फार गरजेचं आहे की मला माझं करिअर कसं बनवता येईल. पण एक करिअर बनवताना जे काही गोष्टी विचारात घ्यायला पाहिजेत मला वाटतं त्या थोड्याशा आपण बघूया. मी पीपीटीच्या माध्यमातून हे सगळ्या युवकांसोबत थोडंसं मी ते नेण्याचा प्रयत्न करेन. थोडी पीपीटी मोठी आहे पण मला वाटतं सगळेच जण ती समजून घेतील. मी त्या माध्यमामध्ये जाण्याच्या अगोदर विजय तुम्हाला काही सांगायचं असेल तर प्लीज तुम्ही पण ऍड करा. हो सर, नक्कीच. सर्वतः प्रथमतः नमस्कार सगळ्यांना.
आजच्या काळाची गरजच आहे की आज आपण बघत आहोत की बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि सगळं एज्युकेशन हे ऑनलाईन झालंय. सरांनी मार्गदर्शनामध्ये सांगितलेलंच आहे की महत्वाचं आहे की आपल्याकडे कला आणि कौशल्य असणं खूप गरजेचं आहे. शिक्षणासोबत जर ह्या सगळ्या जोडी जर असेल तर आपण नक्कीच भविष्यामध्ये खूप तरक्की करू शकतो. कारण महत्वाचं आहे की तुम्हाला स्किल, कौशल्य त्या स्वरूपाचं जर तुम्हाला जर चांगलं कौशल्य मिळालं, स्किल मिळालं तर तुम्ही नक्की आयुष्यामध्ये खूप सक्सेस करू शकता. त्यासाठी प्रथम नेहमी तत्पर आहे की तुमच्यासाठी प्रयत्न करतेच नेहमी वारंवार. आमचे पूर्वी ट्रेनिंग सेंटर आहे, सरांनी मार्गदर्शन सांगितलंय की आम्ही ऑफलाईन खूप चांगल्या प्रकारे जवळपास प्रत्येक वर्षाला आम्ही 30,000 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग प्लेसमेंट देतो. आता आम्ही गेल्या 5 महिन्यापासून ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये सुरुवात केली आहे. खूप चांगला रिस्पॉन्स आहे सगळ्यांचाच. लेव्हल 1, लेव्हल 2 या प्रकारे क्लासेस होतात. आता मला वाटतं की सर पीपीटी शेअर करतीलच पुढे. आपण एक वेळेस पीपीटी बघून मग याच्यावरती आपण चांगली प्रकारे चर्चा करू शकतो. तर मी सरांना विनंती करतो की सर आपण स्क्रीन शेअर करा. थँक्यू विजय. धन्यवाद विजय सर. तर जसं की आपण सगळ्यांनी विचार केला की नेमकं करिअर गायडन्स हा जो विषय आहे हा प्रत्येक तरुणीचा, त्यांच्या पालकांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो की माझं पाल्य ज्या वेळेला पहिलीला जातो, दुसरीला जातो, तिसरीला जातो आणि एकदा 10वी झाला की 10वीच्या पुढे तो कसा पुढे जाईल. आपल्याकडे बऱ्याच अंशी असं पण बघितलं जातं की बाबा जे काही पारंपरिक पद्धतीने आपल्या घरी चालून आलेलं आहे तर त्याच्यावरती आपण पुढे जाऊ शकतो का आणि त्याच संधीचा वापर करून आपण पुढे जाऊ शकतो का हे विचार करण्यासाठी फार फार वर्षापासून चालत आलेली आहे. परंतु आत्ता सध्या ट्रेंड बदलत चाललेला आहे. ज्या काही व्याप्ती आहेत कामाच्या त्या वाढलेल्या आहेत. पूर्वी एकच पद्धतीचं काम करण्यासाठी एक व्यक्ती लागायचं, पण आता त्याच्यामध्ये 10 वेगवेगळे विभाग झालेले आहेत आणि त्या विभागांमध्ये काम करण्यासाठी वेगवेगळे लोक लागतात. तर हे कसं करता येईल ते आपल्याला समजून घेता येईल. सोबतच डिजिटलायझेशन जे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, यांत्रिकीकरणाबरोबर डिजिटलायझेशन झालेलं आहे आणि तो जो प्रकार आहे तो कसा आपल्या नोकऱ्यांना पूरक देऊ शकतो. बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की तो 10वी झाला, 12वी झाला का लगेच IT मध्ये जाणार, मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जाणार, मी इंजिनियर बनणार, मी डॉक्टर बनणार, मी वकील बनणार, मी पोलीस बनणार, असे विविध शब्द आपल्याला ऐकायला येतात. आणि हे शब्द चांगले आहेत, ऐकण्यासाठी चांगले आहेत, पण या शब्दापर्यंत पोहोचण्यासाठी पण आपल्याला खूप मोठी तयारी करावी लागते आणि ती पण फार महत्वाची असते. तर ती कशी आपल्याला करता येईल त्याबद्दल आपण जाणून घेऊ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे करिअर म्हणजे काय, जर हा प्रश्न सगळ्यांना पडतच असतो. आणि करिअर म्हणजे याच्यामध्ये जसं आता मानलं गेलेलं आहे की सगळ्यात म्हणजे करिअर म्हणजे स्वतःची आवड, की मला काय करायचं आहे. जर माझी आवड असेल, ते म्हणतात ना आवड असेल तर सवड मिळेल, तर तसं आवड ही फार महत्वाची आहे. आणि जर मला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे तर त्या आवडीला मी घेऊन पुढे जाणं म्हणजे मला माझं त्याच्यामध्ये करिअर करणं. आपण बऱ्याच वेळेला बघतो की आत्ता मी ज्या प्रोफेशनल वर्कची माहिती सांगितली तुम्हाला, तसंच काही लोक गायनामध्ये मोठे झालेले आहेत, काही लोकांनी वाद्यांमध्ये मोठं नाव केलेलं आहे. तर ही कशामुळे झालं, हे त्यांची आवड होती आणि आवडीमुळे ते पुढे झालेले आहेत. काही खेळाडू आपण बघितले, खेळाडू हा काही नोकरीचा विषय नाहीये, पण त्याची ती आवड आहे आणि त्या आवडीमुळे तो पुढे निघून गेला. स्वतःचं अस्तित्व तुम्हाला त्याच्यामध्ये शोधावं लागतं करिअरमध्ये, त्या की मी कुठे आहे, मी कोण आहे आणि मी कसा पुढे जाणार, तर ते बघणं फार गरजेचं असतं. सोबतच तुम्ही बघितलात की आपण जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा दरवर्षी नवीन नवीन अभ्यासक्रम येत असतो, नवीन नवीन गोष्टी आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे त्या करिअरमध्ये आपण जेव्हा असतो त्यावेळेला नवीन नवीन गोष्टी कशा शिकायच्या, कारण त्या शिकल्या नाही तर आपण पुन्हा पाठी आहोत तिथेच राहतो. आता एक साधं उदाहरण घ्या ना, आपल्याकडे स्मार्टफोन येतात. स्मार्टफोन दरवर्षी नवीन, दर 6 महिन्याने किंवा 3 महिन्याने, आता तर म्हणू आपण दर 3 महिन्याने नवीन फोन येतो, बरोबर. पण तो स्मार्टफोन असतो, आपल्याला फोनवरती त्याच बोलायचं असतो, पण तरी सुद्धा त्या नवीन फोनमध्ये काहीतरी नवीन फीचर्स येतात आणि मग लोक काय करतात की तो जुनावाला फोन विकून टाकतात आणि नवीनच्या पाठी लागतात आणि नवीन वस्तू घेतात. तसंच हे आपल्या करिअरमध्ये आहे की करिअर जेव्हा आपण निवडतो तेव्हा जे आपण आता 10वी पर्यंत शिकलोय तोच अभ्यासक्रम 12वी पर्यंत शिकलोय तेच तसं येतं का, नाही. तर त्याच्यामध्ये पुढे नवीन काय, व्यावहारिक ज्ञान काय येते ते बघण्याची फार गरज असते आणि ते शिकण्याची पण गरज असते. सोबतच करिअरमध्ये आपली जबाबदारीची जाणीव असते. म्हणजे करिअर
हे फक्त आपल्या आपल्या पुरता मर्यादित नसतं, तर त्याच्यामध्ये आपल्यासोबत काम करणारे अनेक युवक युवती असतात, आपले कलिग आपण त्यांना म्हणतो, तर त्यांची जबाबदारी आपल्या बरोबर सोबत असते. तर ती जबाबदारीची जाणीव आपल्याला असणं फार गरजेचं असतं. एकंदरीत असं बघितलं तर समजेल की व्यक्ती आणि करिअर हे आयुष्यभर निगडीत असतात. म्हणजे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत करिअर आपल्या सोबत राहतं आणि ते तसंच निगडीत राहतं. एखाद्याने चांगलं काम केलं तर त्याच्याबद्दल चांगलं बोललं जातं, एखाद्याने थोडंसं वाईट काम केलं तर त्याच्याबद्दल वाईट बोललं जातं आणि तो त्याच्या आयुष्यभर तो सोबतच चालतो. याने आपल्या घरासाठी चांगली गोष्ट केली, याने आपल्या घरासाठी वाईट गोष्ट केली म्हणून यांचं असं झालं, हे आपण नेहमी बघत असतो. आणि म्हणून करिअर हा फार महत्वाचा भाग आहे. जेवढा तो शब्द जीवनाला आपल्याला पुढे कसं घेऊन जायचं, कारण जीवन जगण्यासाठी आपल्याला पुढे म्हणजे आपल्या भारत देशामध्ये आई वडील आपल्या पाल्याला जेवढं सांभाळता येईल तेवढं सांभाळत असतात. पण एक वेळ अशी येते की 21 वर्षानंतर जेव्हा तो 18 वर्षानंतर स्वतः मतदानाचा हक्क बजावू लागतो, 21व्या वर्षी तो स्वतः लग्नासाठी तयार होतो. मग त्याचं लग्न पुढे कधी जेव्हा केव्हा होत असेल, जेव्हा तो एकाचे त्याचे दोन होतात, तेव्हा त्या कुटुंबाला सांभाळणं आणि त्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी मग झगडणं, ही जी गोष्ट असते त्याच्यासाठी त्याला करिअर स्वतःचं बनवावं लागतं. जर करिअर चांगलं असेल तर गोष्टी चांगल्या तयार होतात, हे आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. आणि म्हणून व्यक्ती आणि करिअर एकमेकांशी निगडीत असतात. जर आपण करिअर बद्दल आपण जर बघितलं तर काही लोकांच्या अशा काही गैरसमज असतात की जर चांगलं करिअर बनायचं आहे किंवा चांगलं करिअर करायचं असेल तर घरात चांगली लोकच असायला पाहिजे, तरच आमचं करिअर चांगलं होणार, असं विचारसरणी असते. पण असं काही नसतं की प्रत्येक वेळेला अशा स्वरूपाचं हे मिळेल, प्लॅटफॉर्म तयार मिळेल, घरामध्ये तशी परिस्थिती तशीच निर्माण होईल. एकाच वेळेला वेगळ्या पद्धतीने पण आणि असे बरेच म्हणजे आपल्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत की रस्त्यावरती शिकून सुद्धा मोठी झालेली लोक आपल्याकडे बघायला मिळेल. म्हणजे आपण लांब कशाला जायचं, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः एका लाईटीच्या खाली अभ्यास करत करत ते पुढे झाले आणि आपल्या देशाला त्यांनी संविधान दिलं. तर या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. फक्त आपलं त्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काही तरुण असा विचार करतात की माझ्या वडिलांचा माझ्या घरातल्यांचा हा पिढीचा धंदा आहे, तो धंदाच मी पुढे घेऊन जाणार, मग मी कशाला करिअरसाठी विचार करू. तर तसं नाही विचार करायला पाहिजे. त्याच्यावरती चांगलं गोष्टी कशा आपल्याला पुढे घेऊन जातील त्याच्यावरती विचार करायला पाहिजे. आता महत्वाचं मित्रांनो काय आहे की करिअरची सुरुवात कशी करावी. जर आपल्या देशाची शिक्षण पद्धती आपण जर बघितली तर शिक्षण पद्धती 10वी प्लस 12वी प्लस 3 वर्ष अजून घेतली की ग्रॅज्युएशन. आता ती कालांतराने आता या वर्षी ती बदलणार आहे, परंतु आतापर्यंत जी चालत आलेली आहे तर ते पद्धती जी आहे तर त्याच्यामध्ये आपण टप्पे ठरवतो आपले. म्हणजे पहिले कधी आपल्या घरी जेव्हा केव्हा विद्यार्थी 10वी मध्ये जातो तेव्हा आपल्या घरी जरा वातावरण तंग होतं, नाही यावर्षी 10वीचं वर्ष आहे, यावर्षी आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे, आपल्याला चांगलं पुढे जायला पाहिजे. तर ते थोडंसं आपल्याला लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे की कशा पद्धतीने आपण 10वी नंतर 12वी फार महत्वाची आहे. मग 12वीला जाण्याच्या अगोदर 10वी मध्ये तुम्ही 10वी नंतर चांगले मार्क घेऊन सायन्समध्ये जाणार आहात, कॉमर्समध्ये जाणार आहात की आर्ट्समध्ये जाणार आहात, आणि मग 12वी नंतर तुम्ही परत पुढे काय करणार आहात. बऱ्याच वेळेला लोकांना माहिती आहे की सायन्समध्ये गेल्यानंतर 12वी नंतर बरेच दालनं ओपन होतात, कॉमर्समध्ये गेलं की काही प्रमाणामध्ये आपल्याला संधी मिळते, आणि आर्ट्समध्ये गेलं की तिथे पण एक संधी काही प्रमाणामध्ये आहे. हे सगळ्यांच्या लक्षात आहे. पण हीच 10वी नंतरची जी स्टेप आहे ती फार महत्वाची आहे. ती 10वी नंतरची आता 11वी नंतर होणार आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये. आता सध्या त्याच्यावरती काम चालू आहे. परंतु 10वी 12वी 15वी म्हणजे ग्रॅज्युएशन, जसं जसं ज्याच्या घरी जसं वातावरण असतं तसं व्यक्ती आपलं शिक्षण घेतो आणि शिक्षण करून तो त्या करिअरच्या सुरुवातीला लक्ष देतो. आता 10वी नंतर करिअर करता येईल का, तर आपल्या देशामध्ये जो साधा नियम आहे की बाबा 18 वर्षाच्या वरती तुम्हाला काम करता येणार नाही. त्यामुळे 10वीला साधारणतः वय 16 वर्षाचं असतं. त्यामुळे आपण कुठल्याही रोजगाराला लगेच जाऊन उभं राहू शकत नाही. जे करतात त्यांना बालमजूर म्हणून म्हटलं जातं, हे तुमच्या माहितीमध्ये असेल. पण 12वी नंतर शक्यतो थोडंसं
सुरुवात करता येऊ शकते, थोडासा विचार करता येतो. 12वी नंतर मग ग्रॅज्युएशन झालं तर वेल अँड गुड. कारण आत्ता जर सरकारी नोकऱ्या बघितल्या तर सरकारी नोकऱ्या तुम्हाला 15वीच्या शिवाय नंतर मिळतच नाहीयेत. चांगल्या नोकऱ्या जर घ्यायच्या असतील तर तुम्ही MPSC करू शकता, तुम्ही UPSC करू शकता. या सगळ्या 15वी नंतरच्या गोष्टी आहेत. त्यानंतर आपल्याकडे इंजिनिअरिंगचं क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये डिप्लोमा आपण करतो, डिग्री करतो. तर या गोष्टी आपण करू शकतो. पण ह्या सगळ्या कधी सुचवायच्या? तर ह्या 10वीला असताना सुचणं फार गरजेचं आहे. कारण त्यावेळेला आपली थोडीशी एक मानसिक तयारी सुरू झालेली असते. मला किती पर्सेंटेज घ्यायचे आहेत आणि मला कसं पुढे जायचं आहे. पण प्रत्येकाला ते शक्य होतं का? तर नाही. मला वाटतं प्रत्येकालाच हे शक्य होईल असं नाहीये. त्याच्यासाठी काही वेळेला आपल्याकडच्या परिस्थिती या समाधानकारक नसतात आणि मग त्यामुळे एखाद वेळेला आपल्याला करिअरला बाधा येते. आणि मग अशा वेळेला आता ह्या सगळ्या बाधा ज्या असतात त्या सांगण्याची गरज नाही, आपल्या प्रत्येकाला त्या माहिती आहेत. परंतु या बाधांमुळे मग ती गडबड होते आणि मग जर आपल्याला पुढे जायचं असतं त्याच्याऐवजी आपण पाठीच थांबतो. करिअर निवडताना काही 4 गोष्टी आपल्याला लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे असं म्हणजे सगळे विचारवंत म्हणतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपली आवड. जसं मी मगाशी म्हटलं की आपली आवड फार महत्वाची, की मला कशामध्ये आवड आहे ती फार महत्वाची असते आणि ती आवडच आपल्याला पुढे त्या करिअरमध्ये घेऊन जाते. आणि आता जर आपण शिक्षण क्षेत्र बघितलं तर एवढं विस्तारलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला घेऊन तिथे काही ना काहीतरी अभ्यासक्रम आहे आणि त्या अभ्यासक्रमाचा वापर करून तुम्ही पुढे जाऊ शकता. जसं मी मगाशी म्हटलं की मला कम्प्युटरमध्ये खूप आवड आहे, मला ते आवडतं काम करायला. तर या कम्प्युटरवरती काम करण्यासाठी पण विविध कोर्सेस आहेत, तर त्या कोर्सेसची आपण वापर करू शकतो. काही तरुण असे असतात की त्यांना एखाद्या गोष्टीचं आकलन करायला, त्याच्यावरती त्याचं अनालिसिस करायला आवडतं. मग ते स्टॅटिस्टिक म्हणून एक विभाग आहे, त्याच्यामध्ये जाऊन ती लोक त्यांचं पुढे काम करू शकतात. काही लोकांना सामाजिक काम करायला आवडतं, तर MSW सारखे कॉलेजेस आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण BHW MSW करून आपण पुढे जाऊ शकतो. पण हे सगळं आपण करत असताना एक गोष्ट महत्वाची असते की याच्या पुढे आपल्याला काय साध्य करायचं आहे. त्यामुळे आपली आवड फार महत्वाची आहे. आवडीनंतर त्या आवडीनुसार त्या कौशल्य संपादन करणं, ती संपादन केलेल्या कौशल्याचा वापर व्यवस्थित करणं. आपली परिस्थिती काय आहे, आपल्याला पुढे जाताना काही मार्गामध्ये अडचण येणार नाही ना, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि सोबतच आपल्या भविष्याचा विचार करावा लागतो. ह्या 4 महत्वाच्या गोष्टी असतात की जेणेकरून आपण आपल्या करिअरचं पुढे घेऊन जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आणि उदाहरणं देण्यासारखी आहे. जसं चांगले मार्क मिळाले म्हणजेच तुमचं चांगलं करिअर होईल असं काही गृहीत धरून चालण्यात काही अर्थ नाही आहे. कारण चांगले मार्क मिळालेले पण कधी कधी 12वीला म्हणजे 10वीला चांगले मिळाले पण 12वीला त्यांना कमी मार्क मिळाले, 12वीला चांगले मिळाले पण ग्रॅज्युएशनला ते नापास पण झालेले आहेत. अशी बरीच उदाहरणं आहेत. सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला माहिती आहे की सचिन तेंडुलकर सारखा जो आपला खेळाडू आहे, आपल्या देशाचं जे भारतरत्न आहे, यांनी सुद्धा त्यांचं शिक्षण फार कमी होतं पण त्यांनी फार मोठी मजल मारली, तर ते मार्कावरती नव्हतं. तर ही गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात राहायला पाहिजे की आपली आवड, आपल्याकडे असलेले कौशल्य हे जर आपण व्यवस्थित त्याचा जर विचार केला आणि भविष्यात येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याचं जर व्यवस्थित वेळेनुसार आपण बदल घडवून आणले, ठीक आहे. बदल घडवण्यासाठी आपल्याला स्वतःला त्याच्यावरती काम करावं लागतं हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी दुसरं कोणी आपल्याला मदत करणार नाही. एखादा सल्ला घेता येऊ शकतो पण त्या सल्ल्याचा रूपांतर ऑपॉर्च्युनिटीमध्ये किंवा त्याच्या फायद्यामध्ये आपल्याला करून घेण्याची परिस्थिती आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की करिअर आणि शिक्षणामधलं तुमचे मार्क ह्याचं जे सांगड आहे ती आपल्याला घालता येणार नाही, पण तुमचं आयुष्य आणि तुमचं करिअर या दोघांची सांगड नक्की घालता येईल. कारण आपलं आयुष्य जेवढं चालेल तेवढं करिअर आपल्या सोबत राहणार आणि आपण ज्या भागामध्ये करिअर करू ते आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. आता करिअर निवडताना जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला आपल्या आवडीचं मूल्यांकन करणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात, तर त्यात काही 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे आपण बऱ्याच वेळेला आपले स्वप्न असतात आणि आपण ते इतरांना सांगत असतो, तर त्याचा विचार करा की आपलं नेमकं स्वप्न काय आहे, आपले छंद काय आहेत. आपण ज्या वेळेला शाळेत जात होतो त्या शाळेमध्ये आपण कोणत्या गोष्टी करायला आपल्याला आवडत होत्या
आणि त्या करण्यासाठी आपण कशा पद्धतीने पुढे जायचं, तर ह्याच्यावरती थोडंसं विचार करणं फार गरजेचं आहे. तर आपल्याला त्या आपल्या आवडीचा थोडासा मागोवा घेता येईल, त्याच्या पाठी जाता येईल. त्यानंतर आपल्या कौशल्यांना कसं हे करायचं, कौशल्यांचं मूल्यांकन कसं करायचं, तर आपल्या आवडीचा विषय काय आहे, त्याच्यामध्ये कसं आपल्याला कोणतं कौशल्य घेता येईल, ते कौशल्य कशा पद्धतीने घेता येईल यावरती विचार करावा लागेल. आपण जेव्हा कौशल्य घेत असतो तेव्हा आपण एकटेपणाने घेतो की इतरांच्या मदतीने घेतो हे पण बघणं फार गरजेचं आहे. कारण तो पण शेवटी वैयक्तिक आणि समूहामध्ये काम करणं ह्याचा जो अनुभव असतो तो आपल्याला माहिती मिळतो. त्यामुळे कौशल्य फार महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्या सध्याची परिस्थिती विचारात घेणं फार गरजेचं आहे. जसं आपल्या सगळ्यात महत्वाचं काय असतं, तर आपल्याला पुढे जर जायचं असेल तर आपल्याला आर्थिक पाठबळ हा फार महत्वाचा असतो. मग आपल्या घरामध्ये असलेले जे पाठबळ आहे त्याच्यामध्ये आर्थिक पाठबळ म्हणजे एक तर पाठबळ लागतंच की जा तू लढ, मी पाठी आहे तुझ्याशी, हे तर लागतंच, पण त्यासोबतच आर्थिक पाठबळ फार लागतं. आणि पुढे जाण्यासाठी म्हणजे तुम्हाला शाळेत जायचं आहे, शाळेतून ज्युनियर कॉलेजला जायचं, ज्युनियर कॉलेजतून सिनियर कॉलेजला जायचं आहे, तर या शिक्षणासाठी जी काही मदत लागते त्या मदतीसोबतच घरातल्याची साथ लागते, ती फार महत्वाची आहे. आणि आपण हे करत असताना आपला जो काही आपण हे सगळं करतोय तर त्याच्यामध्ये त्याचं रिसर्च करणं, त्याचं सतत विचार करत राहणं की मी हे करतोय ते योग्य आहे की चुकीचं आहे, तर हे फार महत्वाचं आहे. सोबतच आपल्या भविष्याचा विचार करणं. काय होतं की आपण बऱ्याच वेळेला वर्तमानामध्ये जगणं फार आवडतं, बऱ्याच लोकांना आवडतं. बरेच लोकांना आजचा दिवस संपला, आज आपलं जेवण झालं, 2 वेळचं जेवण मिळालं, आज चांगलं चहा नाश्ता मिळाला, मित्राबरोबर फिरून आलो, हे सगळं सगळ्यांना आवडतं, मलाही आवडतं. परंतु पुढच्या 5 वर्षामध्ये मी काय करणार आहे, पुढच्या 10 वर्षामध्ये मी काय करणार आहे, ह्याचा विचार पण करणं सोबत गरजेचं आहे. म्हणजे काही लोक विचार करूनच चालतात की बाबा आज मी एका छोट्याशा झोपडीत राहतोय, तर उद्या मी एक 1 BHK फ्लॅट घेईन, 1 RK फ्लॅट का घेईन, पण त्याच्यानंतर 1 BHK घेईन, त्याच्यानंतर 2 BHK घेईन, अशी एक विचारसरणी असते लोकांची. आणि मग तो एक टार्गेट पकडून ती लोक त्या मार्गाने चालत असतात. तसंच आपल्याला आपल्या पण करिअरमध्ये आज मी समजा एखाद्या कंपनीमध्ये एक साधा हेल्पर म्हणून कामाला लागलेलो आहे, पण मी म्हणून हेल्पर म्हणूनच इथून रिटायर व्हावं का, तर नाही. मग मला हेल्परचं पुढे ट्रेनर म्हणून मी कसा लागेल त्याच्यामध्ये, मग मी त्याच्यामध्ये फोरमन म्हणून कसा होईल, मी तिथे सुपरवायझर कसा होईल, मग मी तिकडचा मॅनेजर कसा होईल, असा विचार करत राहणं गरजेचं आहे. आणि तो विचार करत असताना सोबतच आपल्याला ज्या गोष्टींबद्दलची माहिती नाहीये तर ती मिळवून घेण्यासाठी आपल्याला माहिती गोळा करणं गरजेचं आहे, शिक्षण चालू ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आमचे बरेच असे मित्र आहेत की जे छोटं मोठं काम करत करत त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेता घेता ते चांगल्या पदावरती गेले. आज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये म्हणा किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणा, ते चांगल्या नोकरीवरती गेले. पण हे कधी झालं, ज्या वेळेला त्यांना हे कळालं की माझी अपेक्षा काय, मला कुठे जायचं आहे. तर या गोष्टी सगळ्या बघणं आणि त्याच्यावरती विचार करणं या फार महत्वाच्या आहेत. आणि पूर्वी हे सगळं करायसाठी लिमिटेड रिसोर्सेस होते. म्हणजे आपले आई वडील जे आहेत, म्हणजे मी तरुण युवकांना मी सांगेन की बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आपल्या आई वडील आपल्याला परिस्थिती चांगल्या गोष्टी बघतात, ठीक आहे. तर अशा वेळेला आपल्याकडे असलेल्या स्मार्टफोनचा वापर आपण आपल्या भविष्याच्या विचारासाठी कसं करू शकतो ह्याच्यावरती लक्ष द्यावं लागेल, ठीक आहे. आणि म्हणून भविष्याचा विचार करणं आणि सोबतच भविष्यामध्ये आपण कसं करू शकतो यावरती विचार करणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, हे थोडस सायंटिफिक आहे परंतु फार महत्वाचं आहे. हा एक मेंदूची रचना आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मेंदूमध्ये 2 पद्धतीचे भाग असतात, एक डावा मेंदू असतो, एक उजवा मेंदू असतो. आणि हे जरा मजेशीर वाटेल तुम्हाला पण की आपल्या आता ह्याच्यामध्ये जसं काम करतो त्या पद्धतीने आहे. पण याच्यामध्ये बघा की ज्या लोकांचा डावा मेंदू कार्यरत असतो
तर ती लोक अभ्यासामध्ये खूप जागरूक असतात. म्हणजे तुम्ही जर एका साईडला बघाल तर ते रिझनिंग आहे किंवा लॉजिकल माइंड आहे, मॅथ्स, लँग्वेज, सेन्स ऑफ टाइम, पंक्च्युअलिटी आपण ज्याला म्हणतो, तर या गोष्टींवरती ते लोक जास्त काम करतात. म्हणजे थोडे अकॅडमिकली ते खूप साऊंड असतात. आणि जर उजव्या मेंदूकडे आपण बघितलं तर उजव्या मेंदूची लोक एक नवीन असतं, त्यांनी काही ना काही ते नवीन करण्याचा प्रयत्न. मतदान काय बरं? करतात. काही लोकांना काही वस्तू घेऊन त्यात तोडफोड करणं, त्याला तयार करणं, परत त्याला जोडणं, या गोष्टी करायला आवडत असतात. काही लोकांना संगीत आवडत असतं. हे आवड हळूहळू मोठे मोठे जसं होत जातो तसं वेगळ्या पद्धतीने होतं. पण याची आपल्या आपली जी गोष्ट आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. आज तुम्हाला माहिती असेल की फार मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं करिअर जर तुम्हाला शोधून काढायचं असेल तर काही टेस्ट तुम्हाला सांगितल्या जातात. ऑनलाईन पण आहेत, ऑफलाईन पण आहेत. मी ऑनलाईन तुम्हाला सुचवणार नाही, कारण ऑनलाईनमध्ये त्या टेस्टमध्ये एखाद वेळेला गफलत होऊ शकते. पण ऑफलाईनमध्ये जिथे जिथे संस्था काम करतात त्या संस्था अशा ऑफलाईनमध्ये तुमच्या काही 2-3 पद्धतीच्या अभ्यासक्रमावरती टेस्ट तयार करतात आणि त्यातनं तुमचा कल कुठे आहे तो दाखवून देतात. तर ते आपण याच्यातनं बघू शकतो. आपण सगळे तरुण जेव्हा काम करत असतो तेव्हा याच्यामध्ये महिलांच्या बाबतीत करिअरच्या वेळेला फार कठीण परिस्थिती आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला महिलांना करिअर करण्यामध्ये, म्हणजे आपल्या गावांमध्ये सुद्धा किंवा शहरांमध्ये सुद्धा, की महिलांना किंवा मुलींना सुद्धा काम हे करताना फार गडबड होते. त्यांना स्वतःचे निर्णय घेता येत नाही किंवा त्यांना पुढे काय करायचं ते समजत नसतं. अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे कुटुंबाचा सपोर्ट. तर त्या कुटुंबाचा जर सपोर्ट असेल तर ती जी महिला आहे, मुलगी आहे, स्वतःचं करिअर चांगलं करू शकते. ते करत असताना तिच्यामध्ये स्वतःमध्ये जिद्द असायला पाहिजे की बाबा मला काहीतरी बनायचं आहे, मला फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टींमध्ये नाही राहायचं आहे, तर मी माझी स्वतःची जागा, स्पेस निर्माण करू शकते. त्यामुळे ती जिद्द असणं गरजेची आहे. बऱ्याच वेळेला लग्नानंतरच्या करिअर सोडावं लागतं आणि मग ते सोडल्यानंतर मग परत कसं सुरुवात करायची, काय करायचं ह्याच्यावरती लक्ष द्यावं लागतं. आणि ज्या महिला, तुम्हाला माहिती असेल की ज्या महिला कामाला जातात तर त्या लोकांना घर आणि काम या दोघांची सांगड जी आहे ती नव्याने बघावी लागते, करावी लागते. तर हे करिअरशी, म्हणजे खास करून महिलांच्या करिअरशी निगडीत असलेले काही मुद्दे आहेत जे मी तुम्हाला आत्ता सध्या सांगत आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांना माहिती असेल की कुठेही नोकरीचं ऑफर आलं की काय काय पाठवावं लागतं. हे जस्ट एक माहितीसाठी म्हणून तुमच्या बरोबर ठेवलेलं आहे की काय काय गोष्टी पाहिजे असतात. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कधी कुठूनही कॉल आला तर सगळ्यात पहिले त्यांना आपला बायोडेटा पाठवावा लागतो किंवा रेझ्युमे पाठवावा लागतो किंवा CV पाठवावा लागतो. या 3 गोष्टीचं नाव एकच आहे, म्हणजे त्याच्यातली मायना एकसारखाच असतो, फक्त त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने संबोधलं जातं. कॉर्पोरेटमध्ये CV म्हटलं जातं. आता सध्या आपण काही गोष्टी, काही सामान्य ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यामध्ये बायोडेटा किंवा रेझ्युमे तुमचा आहे का असं बोललं जातं. ठीक आहे. आपले फोटो लागतात, मार्कशीट लागतात, शाळा सोडल्या तर दाखला, जातीचा दाखला, खेळात जर तुम्ही प्रावीण्य मिळालेलं असेल, खास करून गव्हर्नमेंटच्या कामामध्ये आपल्याला हे लागतं. जर तुम्ही कुठे काही काम केलेलं असेल तर त्याचं अनुभवपत्र पण लागतं आणि इतर काही कागदपत्र असतील तर ते लागतात. तर अशा पद्धतीने करिअर जो आहे, हा करिअरचा पूर्ण हा अशा पद्धतीचा मागोवा आहे की आपण करिअर करत असताना या सगळ्या गोष्टी एकामध्ये एक गुंतलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित आपण करत गेलं पाहिजे. जसं पहिली नंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी करत असतो, तसंच 10वी नंतर 12वी करताना 10वी नंतर 12वी का करतोय? 12वी नंतर आपल्याला काही नवीन संधी मिळते म्हणून करतोय की फक्त 12वी करतो? 12वी तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने करायचं
बाबा सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स की की इंजिनिअरिंगमध्ये डायरेक्ट जायचं किंवा आय टीमध्ये डायरेक्ट जायचं किंवा आय टी किंवा दुसरं काही करायचं किंवा आय टी आय सारखं क्षेत्र निवडायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यावरती निगडीत आहेत. पण एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे सगळं करत असताना फक्त पुस्तकी ज्ञान आपल्यासोबत चालत नाही, तर पुस्तकाच्या ज्ञानासोबतच कौशल्य हातात असणं फार गरजेचं आहे. आणि तोच एक फार महत्त्वाचा प्रश्न आपण आज बोलत आहोत. व्होकेशनल स्किलिंग, कौशल्य विकास. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ची सुरुवात 1995 पासून मुंबईसारख्या शहरांमधनं झाली आणि मुंबईमध्ये आम्ही पहिले पूर्व प्राथमिक शिक्षणावरती काम केलं, मग प्राथमिक शिक्षणावर केलं, माध्यमिक शिक्षणावर केलं. आता सध्या डिजिटल उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये आमचे चालू आहेत आणि हे डिजिटल उपक्रमांमुळेच आज आपण सगळेजण जोडले गेलेलो आहोत. म्हणजे पूर्ण देशाच्या बाहेरची जी लोक आहेत, मंडळी आहेत, ती अशाच पद्धतीने या डिजिटल जी क्रांती झाली त्या क्रांतीमुळे आज आपण एकत्र जोडले गेलेलो आहोत. पण आता ही क्रांती कोरोनामुळे सगळ्यांच्याच समजायला आलं की ही का महत्वाची होती. नाही तर आज आपण असे बोलू शकलो नसतो. आज मी तुमच्याशी या गोष्टीबद्दल मांडू शकलो नसतो किंवा मानव विकासने मला बोलवलं नसतं. त्यानंतरच प्रथमने मगाशी सांगितल्याप्रमाणे 2005 पासून कौशल्य प्रशिक्षणावरती सुरुवात केली. असर नावाचा जो सर्वेक्षण आहे तो सर्वेक्षण आपण करतो. त्या सर्वेक्षणामुळे शिक्षणाची परिस्थिती काय आहे देशात ती समजते. सोबतच आपल्या देशामध्ये मगाशी जो शब्द मी वापरला की बाल कामगार हा फार मोठ्या प्रमाणावरती आणि अशा बालकामगारांना सोडवणं, खास करून शहरामध्ये, तर त्यांना सोडवणं आणि परत त्यांना त्यांच्या घरी पाठवणं आणि घरी गेल्यानंतर फक्त तेवढंच नाही तर तिथे गेल्यानंतर ती लोक तिथून परत येऊ नयेत म्हणून सतत तिथे त्यांच्या आई वडिलांशी संपर्क करणं. तर अशा पद्धतीची विविध कार्यक्रम प्रथम करत आहे आणि आत्ता गेल्या वर्षीच आम्ही प्रथमचे 25 वर्ष पूर्ण केले आणि अजूनही पुढे आम्ही सतत वेगवेगळ्या कामांमध्ये आम्ही करणार आहोत आणि लाखो विद्यार्थ्यांसोबत आम्ही या पद्धतीच्या कार्यक्रमांमधनं जोडले गेलेलो आहोत. हे जे आमचे अनुभव आहेत म्हणजे काम करत असताना जे काही अनुभव आलेले त्या पद्धतीने आम्ही पुढे जात आहोत. मित्रांनो, व्होकेशनल ट्रेनिंग हा जो मुद्दा आहे हा का घ्यावा, तर तुम्ही जर बघाल की आपला जो देश आहे, आपली जी जग आहे, या जगामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती मॅनपॉवर लागते. सुदैवाने आपला देश हा कृषी प्रधान देश आहे, पण बाकीच्या देशांमध्ये इंडस्ट्रियलायझेशन बऱ्या मोठ्या प्रमाणावर झालं. आता आपल्याकडे पण इंडस्ट्रियलायझेशन आहे आणि इंडस्ट्री आली म्हणजे तिथे कामगार लागतो. मग तो कामगार शेतामध्ये पण लागतो आणि तो कामगार इंडस्ट्रीमध्ये पण लागतो. शेतीमध्ये काम करत असताना असं कोणत्याही प्रकारचं ज्ञान घ्या, अभ्यास करा असं काय नाहीये. तिथे बरीच मंडळी आपली तिथून बघूनच शिकलेले असतात आणि ते तिथे काम करतात. परंतु इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना इंडस्ट्रीमध्ये मशीन्स येतात आणि त्या मशीन्सला काम करण्यासाठी एक अनुभव लागतो. तिथे काम करण्यासाठी काही प्रमाणाचं ट्रेनिंग लागतं. पण अनफॉर्च्युनेटली हे ट्रेनिंग आपल्याकडे उपलब्ध होत नाही किंवा झालं तर ते फार कमी प्रमाणामध्ये ITIच्या मदतीने आपल्याला मिळत असतं आणि तो जो मनुष्यबळ आहे तो तिथे जातो. परंतु जर आपण एकंदरीत बघितलं तर आतापर्यंत जो काय मनुष्यबळ आहे तो मनुष्यबळ फक्त 2 ते 5% आहे आणि आपल्याकडे जी इंडस्ट्री आहे ती इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजे MIDC आपण त्याला म्हणतो, महाराष्ट्र इंडस्ट्रियल म्हणून. तर त्याच्यामध्ये जर औरंगाबादचं म्हणजे बीडमध्ये जर आहोत आपण तर औरंगाबाद आपल्या जवळ आहे. औरंगाबादमध्ये 3 MIDCs आहेत. एक वाळूजला आहे, एक पैठणला आहे. तर त्या MIDC मध्ये लागणारा कुशल कामगार वर्ग कुठून येईल? तर महाराष्ट्रामधली आपली जी तरुण मंडळी आहे ती तिथे काम करू शकतात. पण ते करण्यासाठी त्यांना आपलं घर सोडावं लागेल, म्हणजे स्थलांतर व्हावं लागेल, शिक्षण घ्यावं लागेल, कौशल्य घ्यावं लागेल. फक्त 10वी आणि 12वी करून जर माझ्याकडे सर्टिफिकेट असेल तर मला इंडस्ट्रीमध्ये नोकरी लगेच मिळत नाही, कारण तिथे कारकून लोक लागत नाही. तिथे लागतात ते त्या मशीनवरती काम करणारी मंडळी लागतात. मग ते स्क्रूड्रायव्हर असेल, पाना असेल, या हातामध्ये वस्तू घेऊन जी लोक तिथे उभी असतील त्या लोकांना पहिला तिथे सपोर्ट दिला जाईल किंवा पहिले त्या लोकांना वेलकम केलं जाईल. साधी माणसं पण लागतात, पण मग ती हेल्परमध्ये जातात आणि हेल्परमध्ये गेलं की त्यांना मग पगार कमी, मग त्यांना आज या उद्या या अशी कुचंबना केली जाते. अशी बऱ्याच चांगले वाईट अनुभव येत असतात आणि याच्यावरती मग आपल्या देशाने तर तोडगा काढलेलाच आहे की आपल्या देशाने ITI उभे केलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात,
प्रत्येक ब्लॉकमध्ये जिथे जिथे जमा करता येईल तिथे तिथे ITI आहे. त्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये मग डिप्लोमा, डिग्री या विषय घेऊन पण विद्यार्थी पुढे जातात. पण हे कोण करू शकतो? ज्यांच्याकडे पैसा आहे, जी लोकांना याचा अनुभव आहे, ज्या लोकांना अगोदर कोणीतरी सांगितलेलं आहे, अशी लोक या क्षेत्राकडे वळू शकतात. पण अशी बरीच मंडळी आहेत जे कोणत्याही पद्धतीचं हे न करता, कोणत्याही पद्धतीची माहिती न घेता पण या क्षेत्रामध्ये जातात. आणि जर नशीब बलवत्तर असेल मग त्यांना चांगला मार्ग पण मिळतो, पण जर नसेल तर त्या लोकांना तिकडे हाल अपेष्टा सहन करावं लागतात. आणि म्हणूनच मग जर आपण कुशल बनलो आणि आपण जर या सगळ्यांची माहिती घेतली आणि जर आपण पुढे गेलो तर ते आपल्यासाठी चांगलं होऊ शकतं. आणि म्हणून मग प्रथमने व्यावसायिक कामाचं प्रशिक्षणाची सुरुवात केली. मग आत्ता आम्ही जे काही प्रशिक्षण देतो त्याच्यामध्ये कोणकोणतं, आत्ता जर तुम्ही हा मॅप बघत असाल तर मॅपमध्ये जे छोटे छोटे टिपके दिलेले आहेत, तर आत्ता सध्या आपण महाराष्ट्रामध्ये तर आहोतच, पण महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त आम्ही अजून 15 राज्यांमध्ये काम करतो. म्हणजे एकूण 16 राज्यांमध्ये काम करतो. आणि 140 ट्रेनिंग सेंटर आहेत, रेसिडेन्शियल ट्रेनिंग सेंटर आहेत. आणि या सगळ्या ट्रेनिंग सेंटरमधनं ही आमची काही प्रशिक्षण दिले जातात. म्हणजे जसं आता आतिथ्य लिहिलेलं आहे, म्हणजे ते हॉस्पिटॅलिटी म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट सारखा एक कोर्स असतो, तर तो कोर्स आपण शिकवतो. हेल्थ केअर, आता तुम्हाला COVID-19 मुळे हॉस्पिटल्स किंवा हेल्थ इंडस्ट्री जी आहे ती किती बूम आहे ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये पण काम करतो आपण. इलेक्ट्रिकल जो आहे की प्रत्येकाला घरी जर लाईट गेली, एखादा बटन खराब झाला, एखादा स्विच खराब झाला तर काय करायला पाहिजे, तर त्यासाठी इलेक्ट्रिकलचं पण आपण केलेलं आहे. ब्युटी, सौंदर्य म्हणजे ब्युटी, तुम्ही जर आपल्याकडे ब्युटी ह्या क्षेत्रामध्ये पण बऱ्या मोठ्या प्रमाणावरती काम केलं जातं. ऑटोमोटिव्ह क्षेत्र आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्र हा फार मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चाललेला आहे की प्रत्येकाच्या घरी 2 व्हीलर का होईना पण आहे. 2 व्हीलर आहे, ट्रॅक्टर आहे, 4 व्हीलर आहे. तर ह्या जर उद्या नादुरुस्त झाल्या तर त्या कशा दुरुस्त करायचा हे शिकणं फार गरजेचं आहे. कारण गावागावांमध्ये जर आपण बघितलं तर दूर दूरपर्यंत आपल्याकडे गॅरेज नसतात आणि मग ती गाडी ढकलत ढकलत घेऊन त्या तालुक्याच्या गावी जावं लागतं कधी कधी. म्हणजे साधा टायर जरी पंक्चर झाला तरी गडबड होते. तर अशा वेळेला याच्यामध्ये जर आपण स्वतःचं करिअर करायचं म्हटलं तर फार मोठी संधी आहे. स्वतःच्या गॅरेज आपण चालू करू शकतो. कन्स्ट्रक्शन क्षेत्र आपल्या देशामध्ये जर बघितलं तर आत्ता दुसऱ्या क्रमांकावरती हे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रेव्हेन्यू तयार होतो. की प्रत्येकाला जी आपण रोटी कपडा और मकान जे म्हणतो त्यातला मकान हा शब्द जो आहे हा कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड आहे. आणि प्रत्येकाला घर लागतं आणि ते घर बांधण्यासाठी मग त्या लोकांना जी मजूर लागतात किंवा जी लोक लागतात, मिस्त्री लागतो, गवंडी लागतो, बारबेंडर लागतो, तर ही मंडळी आपण तयार करण्याचं काम करतो. वेल्डिंग आहे. वेल्डिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की दोन धातू, समान धातू त्यांना जोडण्यासाठी वेल्डिंगचा गरज लागतो. मग लोखंड असो किंवा सोनं असो किंवा जस्त असो किंवा तांबा असो, या सगळ्यांची जरूर जी आहे ते तिथे लागते. प्लंबर आहे. शहरांमध्ये सध्या पाणी जे आहे, म्हणजे गावांमध्ये पाणी कसं येतं असं जर विचारलं तर बाबा नद्या आहेत, विहिरी आहेत, हातपंप आहेत, तिकडनं लोक पाणी घेतात. पण शहरांमध्ये किंवा शहरांसारखे छोटे छोटे आता गावं तयार झालेली आहेत, तर तिथे पाणी कुठून येतं, तर तिथे नळाच्या माध्यमातून येतं. आणि मग ते नळ आणि मग त्या नळाला लागलेली जी जोडणी केलेला जो पाईप असतो तर त्याच्यामध्ये जर खराबी झाली तर मग काय करायचं, मग त्यासाठी प्लंबर आहेत. मग ते प्लंबिंगचा पण कोर्स शिकवतो. त्यानंतर CNC ऑपरेटर. CNC म्हणजे डाय मेकिंग, तुम्हाला माहिती असेल, डाय तयार करतात लोक, तर तशा पद्धतीचा कोर्स आपण हे करतो. आणि जसं मगाशी आम्ही म्हटलं की आतापर्यंत म्हणजे दरवर्षी आपण 30 ते 35 हजार तरुणांना आपण ह्याच्यामध्ये ट्रेनिंग देतो. ट्रेनिंग फार कमी कालावधीची असते, 2-2 महिन्यांची ट्रेनिंग असते. या 2 महिन्याच्या ट्रेनिंग मधनं आम्ही त्या विद्यार्थ्यांना लगेच जॉबसाठी मदत पण करतो. जॉब देत नाही, जॉबसाठी मदत करतो. आणि जर त्याला जर शक्य असेल की मला तिथे जाऊन काम करता येते तर तो करू शकतो. आणि बेसिक्स पासून सुरुवात होते, म्हणजे 5-6-7 हजारापासून सुरुवात होते. आणि जर त्या विद्यार्थ्याचं नशीब बलवत्तर असेल तर 10,000, 15,000, 20,000 पर्यंत तो जातो. आमच्याकडून शिकून गेलेले विद्यार्थी असे बरेच आहेत की जे लाख रुपये आता पगार घेत आहेत. म्हणजे मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही जर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन जर युट्यूबवरती टाकलात तर तुम्हाला अशा बऱ्याच केस स्टडीज मिळतील ज्याच्यामध्ये तुम्हाला असे विद्यार्थी सापडतील. त्यानंतर फक्त आपण प्रशिक्षण देत नाही आहोत, तर प्रशिक्षण दिल्यानंतर त्या प्रशिक्षणामधून तयार होणारी व्यक्ती जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जाते
इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर त्या लोकांना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल तर एंटरप्रिन्युअरशिप मॉडेल म्हणजे स्वतःला स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे तर त्यासाठी पण मदत केली जाते. आणि आत्ता आम्ही सगळ्याच क्षेत्रामध्ये आम्ही व्यापार करण्यासाठी लोकांना मदत करत आहोत. तर हा पण आमच्याकडे एक नवीन जो म्हणजे आमचा जो अनुभव आहे तो बघितला तर त्याच्यामध्ये आम्ही ते पुढे आणलेलं आहे. ही प्रथमची गेले 15 वर्षाची प्रथमच्या वोकेशनल ट्रेनिंगचं जे आहे त्याचं आम्ही थोडंसं चित्र दाखवलेलं आहे ते आपण नंतर पण बघू शकतो. प्रथमला बेसिकली हे का सुचलं तर ह्या सगळ्या कंपन्या आहेत. तुम्ही आता मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये बघत असाल L&T, लार्सन अँड टुब्रो कंपनी, टाटा मोटार्स, गोदरेज, हे जे मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी प्रथम बरोबर करार केला आणि प्रथमला थोडासा हात पकडला प्रथमचा आणि मग पुढे घेऊन आले आणि त्याच्यामुळे ह्या काही कंपन्यांच्यामुळे आम्ही हे साध्य करू शकलो. ह्याच्यामध्ये ट्रेनिंग देणं, त्याच्यामध्ये प्लेसमेंट देणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तिथून आम्हाला कळाल्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्या देशामध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे जे बेसिकली वोकेशनल ट्रेनिंगवरती काम करणारी ही भारत सरकारची अग्रगण्य संस्था आहे आणि त्याच्या आधिपत्याखाली प्रथम काम करतं, त्यांच्यासोबत काम करतं आणि आपलं जे सर्टिफिकेशन असतं ते सर्टिफिकेशन यांच्या मदतीने केलं जातं. म्हणजे प्रॉपर शिक्षण दिलं जातं आणि शिक्षण दिल्यानंतर त्यांचं असेसमेंट केली जाते आणि असेसमेंट घेतल्यानंतर परीक्षा घेतल्यानंतर विद्यार्थी पास झाल्यानंतर त्याला सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्या सर्टिफिकेटवरती NHDCचा लोगो असतो नॅशनल स्किल डेव्हलपमेंटचा आणि त्यांच्या मदतीने आपण हे काम पुढे घेऊन जातो. सध्या जर आपण बघितले तर कोणते कोणते कोर्सेस आमच्याकडे आहेत तर जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता की कोणती कोणती इंडस्ट्री आहे, ट्रेड कोणते आहेत, कोर्सेस कोणते आहेत, ड्युरेशन म्हणजे कालावधी कितीची आहे आणि काय क्वालिफिकेशन लागतं. तुम्ही जर बघाल तर इथे 4थी पास पण लिहिले आणि 8वी पास पण लिहिलं. 4थी पास जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये काम करतात अशांसाठी 4थी पास आहे आणि 8वी पास त्याच्यापेक्षा थोडं पुढे, फक्त कन्स्ट्रक्शन सोडलं की बाकीच्यांना आपण 8वी पासच घेतो. त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑटोमोटिव्हमध्ये आपण 4 व्हीलर 2 व्हीलर शिकवतोय, ब्युटीमध्ये ब्युटी थेरपी शिकवतो, कन्स्ट्रक्शनमध्ये मेसन बारबेंडिंग शिकवतो, इलेक्ट्रिकलमध्ये आपण इलेक्ट्रिकल असिस्टंट म्हणून कोर्स शिकवतो, हॉस्पिटॅलिटी म्हणजे मगाशी आदरातिथ्य जे म्हटलं आपण तर त्याच्यामध्ये 3 कोर्सेस आहेत. एक फूड अँड बेव्हरेजेस FMB सर्व्हिसेस, त्यानंतर हाऊसकीपिंग म्हणजे रूम अटेंडंट कसं करायचं असतो तो आणि फूड प्रोडक्शन म्हणजे किचनमध्ये मदत कशी करायची तर ते आपण शिकवत असतो. या गोष्टी आपण त्याच्यामध्ये हॉस्पिटॅलिटी सारख्या कोर्समध्ये शिकवतो आणि इथून जे विद्यार्थी पास होतात म्हणजे या सगळ्या ह्याच्यामधून ते काही साध्या ठिकाणी जात नाहीत. म्हणजे आमच्या हॉस्पिटॅलिटीचे जे विद्यार्थी आहेत ते 3 स्टार पासून पुढच्या हॉटेल्समध्ये जातात. 3 स्टार 4 स्टार 5 स्टार 7 स्टार हॉटेल जे आहेत तिथे जातात आणि तिथे आपली सर्व्हिस देतात आणि अशा पद्धतीने त्यांना तयार केलं जातं. ठीक आहे. आता हा जो आमचा अनुभव होता हा अगोदरचा आहे की ज्या वेळेला कोविड नव्हतं, इंडस्ट्री चांगली होती आणि त्याच्या अगोदर जे आपल्याला काम करता येत होतं की बाबा विद्यार्थ्यांना फिजिकली घेऊन येणं सेंटरपर्यंत, सेंटरमध्ये राहणं, सेंटरमध्ये 2, 2.5, 3 महिन्याचं कोर्स प्रशिक्षण पूर्ण करायचं. हे प्रशिक्षण घेताना राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था प्रथमकडनंच केली जाते. ठीक आहे. त्यांना तिथे लागणारं जे प्रशिक्षणासाठी लागणारं साहित्य आहे ते सुद्धा दिलं जातं आणि ह्याच्यासाठी माफिक फी घेतली जाते. माफक एकदम माफक म्हणजे किती तर 500, 1000, 2000 जास्तीत जास्त 2000 आणि जर काही ठिकाणी जर समजा आम्हाला 2च नाही मिळाले तर तिथे काही वेळेला आम्ही 5000 पर्यंत विद्यार्थ्यांकडनं फी घेतो. महाराष्ट्राची जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे एकूण 34 ट्रेनिंग सेंटर आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि जी विद्यार्थी आता बीडचे असतील तर बीडच्या विद्यार्थ्यांना फार जवळ म्हणजे औरंगाबादमध्ये प्रशिक्षण केंद्र आहे, लातूरमध्ये प्रशिक्षण केंद्र आहे, अहमदनगरला प्रशिक्षण केंद्र आहे तर ते विद्यार्थी ते जाऊ शकतात. जे विद्यार्थी उस्मानाबादमधले असतील त्यांना लातूर जवळ आहे किंवा त्यांना कोल्हापूर सातारा हा भाग जवळ आहे तर तिथे जाऊ शकतात. विदर्भातले विद्यार्थी असतील तर ते यवतमाळमध्ये प्रशिक्षण केंद्र आहे, नागपूरमध्ये प्रशिक्षण केंद्र आहे, अमरावतीमध्ये प्रशिक्षण केंद्र आहे तर या ठिकाणी ती लोक जाऊ शकतात. पण या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आहेत. मग तुम्हाला जो कोर्स हवा असेल तो जर कोर्स शिकायचा असेल तर तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी जावं लागेल आणि जर तुम्हाला फी पण कमी द्यायची असेल तर मग तुम्हाला सांगितलं जाईल की अमुक ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये जा म्हणजे तुम्हाला कमी पैसे भरावे लागतील. ठीक आहे. पण ही परिस्थिती कोविडच्या पूर्वीची होती. कोविडच्या अगोदर आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन येत होतो आणि ते करून त्यांना
आपापल्या ठिकाणी नेऊन कामाला सुद्धा आम्ही जॉबला सुद्धा आम्ही त्यांना तयार करून तिथे पाठवून द्यायचो. पण आता कोविड आल्यामुळे हा सगळा परिस्थिती बदलली. कारण सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आला तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचा, की ग्रुपमध्ये राहणं योग्य नाहीये, मास्क लावायला पाहिजे, सॅनिटायझर वापरायला पाहिजे, गरम पाणी प्यायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे आत्ता जे काही काम चाललेलं आहे आमचं, हे सगळं काम आम्ही परावर्तित केलं आणि नवीन कामाची पद्धत आणली, ती म्हणजे हायब्रिड स्किल मॉडेल आणलं आम्ही. तर या हायब्रिड स्किल मॉडेलमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवायला सुरुवात केली. ऑनलाईन म्हणजे त्यांच्याकडे दोन गोष्टी असणं फार गरजेचं आहे. एक म्हणजे स्वतःकडे स्वतःच्या घरामध्ये कोणाचा तरी मोबाईल असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये इंटरनेटची व्यवस्था असायला पाहिजे आणि त्या माध्यमातून ती लोक आमच्याशी बोलू शकतात, सांगू शकतात. तर ग्रामीण भागामधल्या सगळ्या युवकांना आम्ही त्या मार्फत आम्ही आणलं आणि आमचे जे कोर्सेस होते, जे कोर्सेस 2-2 महिने आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत होतो, 2 महिने 3 महिने, तर ते आम्ही ऑनलाईन केले. तर त्याच्यामध्ये केलं काय, की जे थेअरी पार्ट आहे, हा थेअरी पार्ट L1 म्हणून आम्ही तयार केला. लेवल 1 आणि लेवल 2 अशा 2 पद्धती केल्या आणि सगळा थेअरी पार्ट आम्ही एका ठिकाणी टाकला आणि मग व्हर्च्युअलच्या माध्यमातून आमचे ट्रेनर त्या विद्यार्थ्यांना शिकवणं हा त्यातला प्रयत्न सुरू केला. पण फक्त थेअरी शिकवणं हे काम नाही केलं. म्हणजे आता जसं मी तुमच्याशी बोलतोय तसं थेअरी शिकवण्याची काम नाही केलेलं आहे. त्याच्याऐवजी व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहेत आणि ते व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यात आले आणि व्हिडिओ तयार करून त्याच्यातनं विद्यार्थी रोज त्यातनं अभ्यास शिकून घ्यायचा आणि मग तो प्रॅक्टिकल काम करायचा. ठीक आहे. त्यानंतर लेवल 2 मध्ये आम्ही त्यांना ओजीटी शिकवली. ओजीटी म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग. ऑन जॉब ट्रेनिंग याचा अर्थ असा की बाबा मला थेअरी तर समजली, परंतु मला ते काम कसं करायचं हे हाताने कळणं गरजेचं आहे ना. म्हणून मग आम्ही एक 2-3 पद्धती सुरू केल्या. एक म्हणजे बहुतेक टेक्निकली काहीतरी प्रॉब्लेम आलाय सर. एकच मिनिट. ओके सर, ओके. मला वाटतं सरांकडे टेक्निकली प्रॉब्लेम आल्या कारणाने सर डिस्कनेक्ट झालेत का? हा, बहुतेक सर डिस्कनेक्ट झालेत. अच्छा. तर जसं तुम्ही एकंदरीत बघितलं की सरांनी करिअर गायडन्स वरती खूप चांगलं मार्गदर्शन केलं. करिअर कसं निवडायला पाहिजे, का निवडायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सरांनी एकदम सविस्तर मांडल्या. पण विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचं मला सांगू इच्छितो मी, की आपल्याला जर करिअर निवडताना की आपण प्रामाणिकता असणं खूप आवश्यक आहे. मी जोपर्यंत माझं 100% त्याला फोकस करणार नाही, की मी माझं पूर्ण 100% त्याला प्राधान्य देणार नाही, तोपर्यंत मी माझ्या लाईफमध्ये कुठलंही करिअर असेल किंवा एखादी मी विषय निवडत असेल, एखादी मी कोर्स निवडत असेल, जर मी त्याला माझं 100% जर नसेल देत, तर मी सक्सेस केव्हाच होऊ शकत नाही. आपण बघतो की एक उदाहरण द्यायचं जर म्हटलं की एखाद्या शाळेमध्ये आपण उदाहरण घेऊया. एक क्लासमध्ये सगळ्यांना शिक्षक सेम शिकवतात, सारखं शिकवतात, कुणालाही कमी जास्त शिकवत नाही. पण क्लासमध्ये येताना एकच पहिला येतो. त्याचं कारण काय, की तो प्रामाणिकता ऐकतो सगळ्या गोष्टी. जर विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे जर त्याला पूर्णतः 100% जर फोकस केला की नाही मला करायचंय, मी याला माझा पूर्ण वेळ देईल. फसवणूक आपण इतराची नाही करत आहे, फसवणूक आपण स्वतःची करत आहोत. तर आपण पूर्णतः 100% जर याला दिलं तर नक्की आपण लाईफमध्ये सक्सेस होऊ शकतो. जसं सरांनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये आमचे बरेचसे विद्यार्थी, बरेचसे स्टुडंट आहेत की ते आज चांगली सॅलरी कमवतात. हे का कमवतात, की त्यांनी त्यांचं प्रामाणिकता दिलं, त्यांनी त्यांचा वेळ तेवढा दिला, 100% दिला. आणि आपण तेच करत नाही की आपण 100% प्रामाणिक नसतो आपल्या कुठल्याही आपल्या कामाशी, की आपण एक टाइमपास म्हणून किंवा एक वेळ घालवायचा म्हणून नाही शिकायचं, की आपलं आयुष्य म्हणून शिकायचं आपल्याला.
जर आपण त्याला आपलं आयुष्य म्हणून जर बघितलं तर नक्की सक्सेस आपल्या सोबतच असेल. हा. सर पण झाले जॉईन, तर पुढील मी सरांना विनंती करतो की सर नाही, जरूर कंटिन्यू करते. येस येस. ऍक्च्युली नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यामुळे सगळं गडबड झालं. हॅलो. येस येस. Sir, आवाज येतोय माझा? हा सर येतोय. बरं. येतोय तर आपण बघत होतो की प्रथमने मग कोविडच्या सिच्युएशन नंतर जसं स्वतःला ऑनलाईन माध्यमामध्ये जसं आणलं, तर ते फार महत्वाचं होतं आणि ती काळाची गरज आहे. आता कारण आपल्यापैकी बरीच जे मित्र ज्यांना जे दूरस्थ पद्धतीने म्हणजे करस्पॉन्डन्स पद्धतीने शिक्षण घेत असतात, तर करस्पॉन्डन्स पद्धतीमध्ये शिक्षण घेताना आपल्याकडे वह्या पुस्तकं येतात, अभ्यासक्रम येतो आणि मग ते केलं जातं. पण आता जी ही पद्धत आहे ऑनलाईन पद्धत, त्या ऑनलाईन पद्धतीमध्ये प्रथमने थोडासा वेगळ्याच पद्धतीचा कार्यक्रम उभा केला. आणि जसं मी मगाशी म्हणत होतो की ओजीटी जी आहे म्हणजे हँड्स ऑन ट्रेनिंग देणं, कारण कौशल्य घेणं म्हणजे फक्त ऐकणं हा भाग नाहीये, तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या हाताने ते करून बघणं पण फार गरजेचं आहे. म्हणजे मला हे माहिती आहे की फोर व्हीलरचा समजा जर चाक पंक्चर झाला तर तो पंक्चर झालेला चाक बदलता येतो का, तर अजून एक चाक असतं मध्ये ते चाक, पण ते जर किंवा ते जर माहितीच नसेल आपल्याला तर मग ते कसं करणार कसं पुढे. आणि म्हणून मग हाताला ते आपल्या माहिती असायला पाहिजे. तो जॅक कसा लावायचा, तो जॅक नेमका लावायचा कुठे असतो गाडीच्या खाली, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नाही तर अर्थाचा अनर्थ ज्याला म्हणतात ते होण्याची शक्यता होऊ शकते. तर अशा वेळेला फक्त तुम्हाला प्रशिक्षण फक्त ऑनलाईन पाठवणं नाही, तर त्याच्यासोबत तुम्हाला ओजीटी पण करून देणं हा त्यातला पण एक महत्वाचा भाग केला. आणि म्हणून मग प्रथमने अशा पद्धतीचं मॉडेल तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये लोकल लोक जे आहेत किंवा लोकल वर्कशॉप जे आहेत त्यांची मदत घेऊ शकतात. आता येतंय तर लोक समजा मी प्रथमच्या प्रशिक्षणामध्ये आलो तर मलाच जाऊन लोकल वर्कशॉपला जाऊन भेटायचं आहे का, तर नाही. तर तुमच्यासाठी प्रथमचीच मंडळी तिकडच्या भागातल्या वर्कशॉप सोबत मदत करतील. ती लोक स्वतः जाऊन भेटतील, ते तिथे लोकांशी बोलतील, तिकडच्या मालकाशी बोलतील आणि मग आपला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी तिथे जाऊन शिकेल. किमान 15 ते 20 दिवस तो शिकेल आणि मग तो शिकला तिथे की मग त्याला नोकरीसाठी कुठेतरी पुढे पाठवण्यात येईल. आता सध्याची मनस्थिती काय आहे तरुणांची, की मला काम कुठे पाहिजे, मला काम पाहिजे मला माझ्या घराच्या आजूबाजूला, मला माझ्या तालुक्यामध्येच पाहिजे. पण मित्रांनो, ही जी काही कौशल्य आपण ऐकतोय ही सगळी कौशल्य आपल्या घराच्या आजूबाजूला सापडत नाहीत. आपल्या गावामध्ये काय सापडतं, शेती हे सापडतं, दुसरं काय सापडेल तर एखादे 2-3 दुकानं सापडतात, पण इंडस्ट्री सापडत नाही. आणि इंडस्ट्रीमध्ये काम जर करायचं असेल तर ती इंडस्ट्री जिकडे आहे तिकडे आपल्याला जावं लागेल. ती इंडस्ट्री आपल्यासाठी आपल्या गावात येणार नाहीये, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाची जी तयारी मनाची करावी लागेल ना, ती अशी की मला इथून गावातून थोडं बाहेर जावं लागेल, काही दिवस थोडंसं हाल अपेष्टेमध्ये घालवावे लागतील, मला माझ्या मित्रांपासून लांब राहावं लागेल, मला माझ्या आई वडिलांपासून लांब राहावं लागेल, मला माझ्या नातेवाईकांपासून लांब राहावं लागेल आणि मला स्वतःचं करिअर तयार करावं लागेल. ते सगळ्यात अगोदर आपण ऐकत होतो की करिअर कसं बनवायचं, तर त्यासाठी काही गोष्टींवरती मात करावी लागेल. आपण ही हिंदी म्हण ऐकलं असेल, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तर जर मला करिअर पाहिजे असेल तर मला या काही गोष्टींवरती थोडंसं थांबवावं लागेल आणि ते फार महत्वाचं. आणि म्हणूनच प्रथमने लगेच मॉडेल तयार केलं. आणि हे मॉडेल फक्त असंच नाहीये, तुमच्या माहितीसाठी सांगतो की प्रथमने स्वतः स्किल पासपोर्ट नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. आता स्किल पासपोर्ट कोणासाठी, तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आज ज्या वेळेला कोविड सुरू झालं तेव्हा आपल्या राज्यामध्ये बाहेरून आलेला लोंढा फार मोठा होता आणि तो लोंढा आता परत निघून गेला. तो गेल्यामुळे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आता गरज आहे लोकांची. पण झालंय काय की ती लोक आल्यामुळे त्यांच्याकडे आपल्याला काय तिकडे जॉब मिळत नव्हते आता, पण आपल्याकडे ते कौशल्य आहे. तर असे लोक की ज्यांच्याकडे ऑलरेडी कौशल्य आहे, ज्यांना अनुभव आहे, ठीक आहे, तर स्किल पासपोर्ट मध्ये घेतोय. जसं आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्याला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असतं ना, तसंच प्रथम एक एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सुरू केलेलं आहे. तुम्हाला फक्त तुमचं नाव नोंदणी करायची आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला कोणता स्किल आहे तर ते सांगायचं आहे. ते सांगितल्यानंतर प्रथम तुम्हाला तिकडनं फोन करेल
आणि तुम्हाला काही प्रश्न विचारेल त्या स्किलशी निगडीत, आणि तुमचं जर उत्तरं बरोबर आली तर त्याच्यामध्ये तो टिक मार्क करत जाईल की या पद्धतीचं ते स्किल पासपोर्ट तयार करण्यात आलेलं आहे. दुसरं, आपल्याकडे बरेच अशी लोक आहेत की ज्या लोकांना कामाचा अनुभव आहे पण प्रशिक्षण सर्टिफिकेट नाही आहे. मग अशा वेळेला नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने RPL नावाचा प्रोग्राम सुरू केला आहे. RPL म्हणजे रेकग्नाइज फॉर प्रायर लर्नर. हा एक शिक्षण प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. प्रथमने त्याच्यामध्येच काम सुरू केलेलं आहे. आणि अशा विद्यार्थ्यांसाठी मग RPLचं म्हणजे ज्या लोकांना ऑलरेडी काम येतं तर त्या लोकांना सर्टिफिकेट देऊन त्यांना तयार करणं, आणि त्या लोकांना जर पाहिजे असेल नोकरी तर त्या लोकांनाही आपण इंडस्ट्री बरोबर जोडून देणं. तर अशा पद्धतीचा पण एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर असं प्रत्येक वेळेला, जसं सरांनी मगाशी सांगितलं की प्रथम बद्दल आम्ही सांगत आहोत की प्रथमला जसजसे अनुभव येत गेले, प्रथमला जसजसं समजत गेलं की अरे इथे गरज आहे, या गरजेला आपल्याला पूर्ण करायला पाहिजे, मग ही कशी करायची, तर ती लोकांच्याच मदतीने, लोकांना जी गरज आहे ती ओळखून आपण त्याच्या मदतीने करूया. कारण फक्त 4 भिंतींचं एक शाळा बांधली किंवा एक रूम तयार केला आणि त्याच्यामध्ये आणून नुसतं कोंडून शिकवलं तर ते शिक्षण होणार नाही, आणि त्या शिक्षणातून मिळत पण नाही. आपल्यापैकी बरीच अशी लोक आहेत ज्यांना या 4 भिंतीमध्ये बसायला आवडत नाही. आपल्यापैकी बरीच मंडळी अशी आहेत की ज्यांना बाहेर जाऊन शिकायला आवडतं, बाहेर अभ्यास करायला आवडतं आणि अनुभवातून शिकायला खूप आवडतं. आणि मग अनुभवाचं शिक्षण कुठून मिळेल, तर या कौशल्य प्रशिक्षणामधून मिळेल. कौशल्य प्रशिक्षण हा फार मोठा विषय आहे. तो या 1 तासामध्ये 1.5 तासामध्ये समजणं फार कठीण आहे. त्यासाठी बराच वेळ घ्यावा लागेल. पण सगळ्यात महत्वाचं जे काय पाहिजे असेल तर ती सगळ्यात महत्वाची म्हणजे स्वतःमध्ये ती आवड असायला पाहिजे, ती जिद्द असायला पाहिजे की मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला माझ्या गावामध्ये इतर जी मंडळी आहेत त्या मंडळींपेक्षा काहीतरी वेगळं बनायचं आहे. आपण नेहमी कौतुक करतो जेव्हा कोणी आपल्या गावामधले जे कोणी बाहेर गेलेले आपली दोस्त आहेत ते जेव्हा येतात आणि ते त्यांची राहणीमान, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला मजा वाटते, अरे किती फरक पडला या व्यक्तीमध्ये. पण हा जो फरक पडलेला आहे, हा फरक पडण्यासाठी त्याने जे काही काबाड कष्ट केलेले आहेत ते आपल्याला दिसत नसतात. त्याने कुठे प्रशिक्षण घेतलेलं आहे का, त्याने कुठल्या इंडस्ट्री बरोबर तो काम करतो, तिथे त्याला किती कष्ट करावे लागतात, तिथे त्याला किती पगार मिळतो, याच्याबद्दलची आपण चौकशी करत नाही. आपण फक्त तो जो वरून छान दिसतोय त्याच्यावरती लक्ष देत असतो. आणि म्हणून हा जो विषय आहे, हा विषय इतक्या लवकर करणं गरजेचं नाहीये. पण या आजच्या वेबिनारच्या माध्यमातून एक गोष्ट नक्कीच करता येईल, ते म्हणजे मला माझा एक ठाम निर्णय घेता येईल की मला काय बनायचंय, मला कुठे जायचंय. आणि त्यासाठी तुम्हाला जर मदत पाहिजे असेल तर जसं बालाजी सरांनी सांगितलं तसं मानव विकास संस्था आहेच, सोबतच प्रथम आहे. तर तुम्ही या दोघांच्या समन्वयातून तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि अशी बरीच गरज आहे. आता सध्या कोविडमुळे कोणालाही प्रशिक्षण केंद्रावरती येऊन काम करण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या घरी राहून प्रशिक्षण घेऊ शकता. तुम्हाला फक्त तुमचं नाव नोंदवावं लागतं, कुठलं प्रशिक्षण घ्यायचंय ते सांगावं लागतं, आणि मग तुम्हाला ते ट्रेनर, आमचे जे ट्रेनर आहेत ते तुम्हाला त्या प्रशिक्षणामध्ये घेतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे पैसे द्यावे लागत नाहीत. फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळं. हे सगळं मोफत मिळतंय. प्रशिक्षण घ्यायचं, तुम्हाला व्हिडिओ पाठवले जातील. आता तुमच्यापैकी काही लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांना फेसबुक माहिती आहे, पण फेसबुक सोबतच तुम्हाला वर्कप्लेस माहिती आहे का? कारण आता सध्या वर्क फ्रॉम होम मध्ये वर्कप्लेसच्या माध्यमातून बरीच कामं करायला यावी लागल्यात. जसंच आपल्या सगळ्यांना ज्या वेळेला हे सगळं सुरू झालं तेव्हा झूम माहिती पडलं, गुगलने स्वतः गुगल मीट तयार केलं, मायक्रोसॉफ्ट मीट आलं, जिओ मीट आलं, असे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला तयार झाले. पण हे कधी झालं, ज्या वेळेला काळाची गरज आली तेव्हा. आणि म्हणून आता गरज जी काय आहे आपली ती म्हणजे आपल्याला एक चांगलं कौशल्य घेणं. मग आता आपल्यापैकी कोणाला काय आवडतं, प्रथमने काही कोर्सेस सुरू केलेले आहेत, ह्याच्यापेक्षा वेगळेही कोर्सेस तुम्हाला हवे असतील तर एखाद वेळेला तुम्ही सरांसोबत, बालाजी सर आता आहेत ऑनलाईन, तर त्यांच्याबरोबर संपर्क साधून त्यांच्याकडे जर ती नाव नोंदणी करून ठेवली तर तुम्हाला तिथे कुठे जायला पाहिजे, कोणत्या इंडस्ट्री, कोणत्या ट्रेनिंग सेंटरला तुम्हाला ते मिळू शकतं हे पण तुम्हाला सांगू शकतो. प्रथम त्यासाठी पण तुम्हाला मदत करू शकते. कारण प्रथम ह्याच विचार नाही करत की सगळे विद्यार्थी आपल्याकडे आले पाहिजेत.
अजूनही वेगवेगळे क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये काम चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गेलात तर तो चांगलाच भाग होऊ शकतो. आणि एवढं बोलून मी मला वाटतं थांबवतो. ओव्हर टू बालाजी सर आणि विजय सर. थँक्यू सर. धन्यवाद तुमचे खूप खूप मानवलोक परिवाराच्या वतीने मी आभार मानतो. कारण अत्यंत उपयुक्त आणि आत्ताचं जे वातावरण आहे तरुणांमध्ये की आता पुढे काय होईल, हाताला होते ते रोजगार पण नाही आहेत आणि माझ्याकडे अवगत कौशल्य पण नाही आहेत. तर मग अशा परिस्थितीत मला काय संधी आहे, कसं करता येईल, अशा जी भयाची परिस्थिती होती, तर निश्चितच तुमच्या ह्या आजच्या मार्गदर्शनानं आमच्या भागातील तरुण तरुणींना एक आत्मविश्वास येईल हे निश्चित. आणि प्रथम बरोबर आम्ही खूप दिवसापासून जोडलेलो आहेत, म्हणजे केदारे सरांसोबत आम्ही खूप दिवसापासून जोडलेलो आहेत. आणि प्रथमचा आमचा खूप चांगला अनुभव आलेला आहे, कारण आमच्या भागातील काही एकल महिलांना आम्ही ट्रेनिंगसाठी पण प्रथमच्या औरंगाबादच्या खुलताबाद येथील सेंटरला पाठवलं होतं. आणि निश्चित तुम्ही म्हणतात तसं प्रथम मध्ये जे कोर्स अवेलेबल आहेत त्या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांना काही करायचं असेल तर निश्चित तशा संधी आपण शोधत आहोत. मानवलोक त्यासाठी सतत प्रयत्नशील आहे आणि तशा इन्स्टिट्यूट सोबत पण आम्ही बोलतो आहोत. अशा विद्यार्थ्यांना जर कोणाला संपर्क करायचा असेल तर मानवलोकशी कधीही संपर्क करू शकतात. केदारे सरांना मी थोडी विनंती करतो की त्यांना जर यामध्ये काही जोडायचं असेल किंवा काही ऍडिशनल बोलायचं असेल तर त्यांनी 2 मिनिटं बोलावं. विजय केदारे सर. हा, नक्की. सरांनी महत्वाचं जे जे आहेत सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलंय. सचिन सरांनी मोस्टली प्रथम बद्दल सगळ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. तर वाघमारे सर, आपण प्रश्नाकडे जर वळालो तर बरे राहील. चालतंय. हा फेसबुक लाईव्ह वरून जे जे विद्यार्थी तरुण हा वेबिनार पाहत आहेत, जर कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊ. प्रश्न जर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट केली तर तो प्रश्न आपण इथं सरांशी बोलू आणि इंटरॅक्ट स्वरूपातले पुढचं एक 10 मिनिटाचं इंटरॅक्ट स्वरूपातले आपण हा वेबिनार घेऊ. म्हणजे निश्चित तुमच्या काही समस्या असतील तरुणांच्या तर त्या पण हे होतील आणि आम्हालाही पुढे जाऊन कसे काम करता येईल या संदर्भात दिशा मिळेल. ज्यांचे कोणाचे प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जर रेज केले तर आपण ते प्रश्न घेऊ. सर, आता आहे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी जोडण्यासाठी केदारे सरांशी माझं बोलणं झालं होतं. त्यावेळेस त्यांनी एक ऑनलाईन प्रशिक्षणात जोडण्यासाठीचा एक फॉर्म डेव्हलप केला. पण ग्रामीण भागातील मुलांना जास्तीत जास्त वैयक्तिक पातळीवर त्यांच्याशी जोडायचं असेल, म्हणजे ऑनलाईन प्रशिक्षणात जॉईन व्हायचं असेल तर त्यासाठी काय प्रोसेस असेल? जसं तुम्ही आता उच्चारणा केलात की एक फॉर्म बनत आलेला आहे डीडी ॲपच्या माध्यमातून. तर त्या फॉर्मच्या माध्यमातून ती लिंक तुम्हाला पाठवली जाईल. मला वाटतं विजय सरांनी ऑलरेडी तुमच्याकडे दिलेली असेलच, परंतु तो फॉर्म भरावा लागेल. तर तो फॉर्म भरल्याशिवाय तो फॉर्म भरल्यानंतर आमच्याकडे आमच्या सर्व्हरवरती त्या विद्यार्थ्याचा पूर्ण डेटा येतो. तो डेटा आल्यानंतर त्या भागातले जे प्रथमचे कार्यकर्ते आहेत तर ते मग त्यांना फोन करतात आणि त्यांच्याकडनं पुढची त्यांनी जी माहिती भरलेली आहे ती योग्य आहे ना आणि त्यांना त्याच कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे की नाही हे विचारतात. आणि मग त्यांना एक डेट देतात की या तारखेपासून आपली बॅच चालू होईल. ज्या वेळेला हे तयार होतं त्याच्यानंतर मग आमचे जे ट्रेनर असतात ते वेलकम कॉल करतात आणि मग त्यांना प्रोसेस पूर्ण समजावून सांगतात की हे जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग किती दिवसाचं असेल, कोणत्या माध्यमातून मिळेल, मग ते वर्कप्लेस माध्यम आहे, झूम माध्यम आहे, ते कशा पद्धतीने मिळेल ते सांगितलं जातं. आणि मग विद्यार्थ्याला त्या ट्रेनिंगशी जोडता येतं. तर डीडी लिंकच्या माध्यमातून आपण हे सगळं व्यवस्थित करू शकतो. इव्हन दो जर मानव विकासच्या मदतीने जर त्यांची लिस्टिंग तयार करण्यात आली आणि ती लिस्ट जरी विजय सरांपर्यंत आली तर विजय सर पण त्यांच्याशी त्या विद्यार्थ्यांशी डायरेक्ट बोलून त्यांना त्याच्याशी जोडू शकतात. म्हणजे काही विद्यार्थ्यांना कधी कधी माहिती समजत नाही की नेमकं कसं आपल्याला आपला फॉर्म वगैरे भरायचा आहे. तर घाबरण्याची काही गरज नाहीये, घाबरून चालणार नाही. आपल्याला जर शिकायचं आहे तर आपल्याला थोडं 2 शब्द समजून घेणं पण गरजेचं आहे. निश्चित सर. सर, एक प्रश्न आलेला आहे. उमाकांत गोदाम हे विचारतात की कौशल्य प्रशिक्षण ही काळाची गरज आहे आणि या संदर्भात सरकारने काय संधी उपलब्ध करून दिल्या आहेत? फारच सुंदर प्रश्न
विचारला उमाकांत आपण, काळाची गरज म्हणजे काळाची गरज असं आपण म्हणता येणार नाही, काळाची तर गरज आहेच, पण आपली स्वतःची पण गरज आहे. महाराष्ट्र सरकार असो किंवा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकार असो, तर केंद्र सरकारने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत 2010 पासून सुरुवात केलेली आहे ऑलरेडी, आणि त्यांचं लक्ष आहे की 52 कोटी लोकांना आपण या कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये आणू शकतो. प्रत्येक राज्यामध्ये स्टेट कौशल्य विकास मिशनची स्थापना करण्यात आलेली आहे. आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र मिशन, महाराष्ट्र स्टेट कौशल्य विकास मिशन म्हणून आहे, MSSDS. ठीक आहे. तर या MSSDS च्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रथम सारख्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन ज्या काम करतात तर त्यांची बांधणी केलेली आहे, आणि त्यांच्यामध्ये विद्यार्थी जाऊन प्रशिक्षण घेऊ शकतो. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी लागणारी जी काही फी आहे ती फी पण हे MSSDS प्रशिक्षणाकडनं देण्यात येते. पण ते जे प्रशिक्षण केंद्र आहे ते MSSDS बरोबर ॲफिलिएटेड असावं लागतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने आणि एकंदरीत केंद्र शासनाने जो प्रस्ताव तयार केला त्याच्यामधनं महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. आणि जी आम्हाला माहिती असल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याला 3 कोटीचा फंड देण्यात आलेला आहे फक्त कौशल्य विकास कार्यक्रमावरती काम करण्यासाठी. ठीक आहे. आता आपण ते काय जाऊन त्यांच्याबरोबर भांडत बसणार नाही ते कुठे गेले पैसे, परंतु अशा प्रकारच्या तजवीजी केलेल्या आहेत. फक्त आपल्याला ते कलेक्टर ऑफिसला जाऊन त्यांच्याशी भांडत न बसता आपल्याला ही माहिती काढणं गरजेचं आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये कौशल्य प्रशिक्षण केंद्र कुठे आहे, आणि तिथे जाऊन त्यांना भेटणं आणि त्यांच्याशी चर्चा करणं. तुम्ही तिथे गेलात, त्यांना भेटलात का ते तुम्हाला बाकीची माहिती देतील, कारण तेही युवकांच्या शोधात आहेत की त्यांनाही युवक पाहिजेत की जे अशा पद्धतीचं प्रशिक्षण घेऊ शकतात. फक्त हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, प्रशिक्षण फक्त प्रशिक्षणापुरतं मर्यादित राहू नका. म्हणजे मला फक्त थेरिटिकल माहिती मिळेल, पुस्तकं मिळतील असं नाही, मला हँड्स ऑन मिळणं फार गरजेचं आहे. कौशल्य जे आहे ते सगळं हातावरती निगडीत आहे, त्यामुळे हाताला आपल्या संधी मिळणं गरजेची आहे. आणि ती संधी मिळाल्यानंतर तिथून मला प्लेसमेंट मिळेल की नाही याची सगळ्यात महत्वाची आपल्याला चाचपणी करावी लागेल. आणि जी प्लेसमेंट देणारी ऑर्गनायझेशन असेल त्याच्याशी तुम्ही पुढे जा, आणि सोबतच स्वतःला कुठल्याही निर्बंधनामध्ये ठेवू नका की मला माझ्या घरी काम मिळालं तरच करेन, माझ्या गावात मिळालं तरच करेन, मी माझ्या जिल्ह्यात मिळालं तरच करेन. तुम्ही स्वतःसाठी पूर्णपणे ओपन राहा की मला जिथे कुठे मिळेल तिथे मी जायला तयार आहे, पण मला पहिले कौशल्य शिकवा. आणि वेगवेगळ्या म्हणजे असं म्हणतात ना की प्लान A प्लान B करायचा असतो, तसं समजा जर मला असं विचार आहे की मला आता ऑटोमोबाईल करायचं आहे, तर एका ठिकाणी ऑटोमोबाईल लक्षात ठेवा, पण चुकून तुम्हाला जर ऑटोमोबाईल मिळत नसेल तर तुम्ही इलेक्ट्रिशियन बनू शकता का, तुम्ही प्लंबर बनू शकता का, तुम्ही वेल्डर बनू शकता का, हे पण लक्षात ठेवा. आणि एक लक्षात घ्या, याच्यामध्ये बऱ्याच युवती पण बघत असतील, प्रथमने युवतींना पण फार मोठी संधी दिली. आणि म्हणजे बऱ्याच वेळेला युवती कुठल्या कोर्समध्ये जास्त दिसतात, तर ब्युटी या कोर्समध्ये जास्त दिसतात किंवा हेल्थ केअर सारख्या कोर्समध्ये जास्त दिसतात. परंतु आत्ता आमच्याकडे ज्या युवती येतात त्यांनी इलेक्ट्रिशियन केलेलं आहे. ठीक आहे. त्यांनी प्लंबिंग केलंय, त्यांनी वेल्डिंग केलेलं आहे. असे कोर्सेस की ज्याच्यामध्ये पूर्वी कधी युवती गेल्या नव्हत्या, आपण फक्त ऐकून होतो की अरे मुलगी इंजिनियर झाली, सिव्हिल इंजिनियर झाली. ठीक आहे. सिव्हिलमध्ये जास्त करून पुरुष मंडळी असायचे, पण आता तिथे पण जायला लागलेले आहेत. तर प्रत्येक मुलगी ही तिच्या कृतीप्रमाणे पुढे पुढे जाते, आणि असं प्रथमकडे बरीच उदाहरणं आहेत. ऑर्गनायझेशनशी जोडले जा आणि आपलं आयुष्य चांगलं करा, आपल्याला चांगलं कौशल्य नक्कीच मिळेल. दुसरा एक प्रश्न आहे, ऑनलाईन प्रशिक्षण अक्षय गुंजाळ विचारतायत, ऑनलाईन प्रशिक्षण आणि ऑनलाईन होणारे क्लासेस हे प्रशिक्षणार्थ्यांना कितपत समजतील याबद्दल त्यांना थोडीशी आशंका आहे. पण आपला काय प्रथमचा काय अनुभव आहे आता जे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत त्याबद्दल?
अक्षय गुंजाळ यांनी हा प्रश्न जो विचारलाय फारच महत्वाचा प्रश्न विचारलाय की ऑनलाईन प्रशिक्षण हे कितपत समजणं योग्य आहे. आता याच्यामध्ये देवाणघेवाण आहे, म्हणजे देणारी लोक पण आहेत आणि घेणारी लोक पण आहेत, आणि या दोघांची समज काय आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. म्हणजे मी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी बसलेलो आहे, पण जो घेणारा आहे त्याने चालू केलं आणि जर त्याने एका कोपऱ्यात ठेवून दिलं आणि तो फिरत राहिला इकडे तिकडे, तर काय उपयोग त्याचा? नाही होणार उपयोग. जो देणारा आहे, ज्याला माहिती आहे की मला काहीतरी द्यायचं आहे, तर तो बसलेला आहे, त्याच्या समोर तुम्ही बसा. आणि आता जसं आपण प्रश्न आणि उत्तर बोलतोय, तर ते पण तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. प्रथमने हे करत असताना ह्याचा सगळा सारासार विचार केला. म्हणजे खास करून मी प्रथम बद्दल बोलतो, मी बाकीच्या ठिकाणचा मला अनुभव नाहीये, कारण मी माझ्या घरी माझी मुलंही आहेत, त्यांचंही ऑनलाईन प्रशिक्षण सुरू असतं. पण ज्या पद्धतीने ते चालू असतं तेव्हा कधी कधी वाटतं की अरे हे बंद बंद असलेलं बरं. पण प्रथमने या सगळ्यांमधनं एक जो महत्वाचा जो हे काढला तो म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना ऑनस्क्रीन बोलवणं आणि नुसतं बोलत बसणं असा प्रकार नाही केला. तर आम्ही आमचे व्हिडिओज तयार केले, आम्ही पीपीटी तयार केल्या, कारण हे बोलकी गोष्टी असतात. मी फक्त तुमच्याशी असं सतत बोलत राहणं हे कधी कधी डोक्यावरून जाण्याची शक्यता जास्त आहे. पण मी जर तुम्हाला एखादी गोष्ट दाखवतोय त्यावेळेला लोकांचा त्याच्यामध्ये जो इंटरेस्ट आहे तो वाढतो. किंवा मी तुम्हाला जर एखादा तर व्हिडिओ आणि पीपीटीच्या माध्यमातून प्रथम सध्या शिकवत आहे आणि त्याचा अनुभव आम्हाला चांगला येतोय. आमचा पूर्वी जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेला आमचा ड्रॉपआउट रेशिओ हा जास्त, परंतु त्या विद्यार्थ्यांशी जो जास्त का होता, तर नंतर काय आलं की गावागावांमध्ये कधी कधी शेतावरती विद्यार्थी काम करायला जातात, त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही त्या वेळेला जोडण्यासाठी. किंवा घरामध्ये एकच डिव्हाइस आहे, मग एका ठिकाणी शाळा सुरू झाले, एका ठिकाणी माझं प्रशिक्षण सुरू झालं, आता कोणाला आपण प्राधान्य द्यायचं? मग त्याच्यामुळे सगळी गडबड झाली. तर यासाठी मग आम्ही 1 to 1 जेव्हा विद्यार्थ्यांशी बोललो तेव्हा त्यांना काही त्यांना मार्ग जसं दिले, तर त्याच्यातनं आम्हाला जो काही अनुभव आला, तर आता प्रथम तर तुमचा आहे तो 10 ते 15% आहे. म्हणजे जिथे 20 मुलांची बॅच तयार होते, एकतर बॅच साईज कमी आहे, 15 ते 20च विद्यार्थ्यांना आम्ही एकत्र करतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर आम्हाला 1 to 1 भेटता येतं, बोलता येतं, आणि त्यातनं पण एका दुसरा विद्यार्थी काही कारणास्तव बाहेर जातो. नाहीतर सगळे विद्यार्थी हे चांगलं करतायत. हा आमचा अनुभव जो दिसतोय तो आमच्यासाठी तरी चांगला आहे. आणि आम्ही जे म्हणतोय की मुलांना फक्त भाषणाद्वारे शिकू नका, तर त्यांना पीपीटी आणि म्हणजे खेळाच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा, ह्याचा वापर करून जर शिकवलं तर मुलं शिकू शकतात, कारण ते ऑलरेडी युट्यूब आणि फेसबुक बघतायत. ठीक आहे, तर त्यामुळे प्रथम तर चांगला अनुभव आहे आणि हे शक्य होऊ शकतं. नक्की सर. यानंतर एक प्रश्न आहे. येस सर. सुषमा आकुसकर या विचारतायत की सर, अनेकदा मुलं मुलींकडे अनेक कौशल्य असतात, पण त्यांना त्यातून व्यवसाय निर्मिती कशी करायची, त्यांच्यातून त्यांचं इन्कम जनरेशन साठी ते कौशल्य कसं वापरायचं हे त्यांच्या लक्षात येत नाही, तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल? सुषमा, तुम्ही फार सुंदर प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याच युवकांचा असा अनुभव असतो की मला माझ्या जीवनामध्ये एक चांगला उद्योजक बनायचा आहे, आणि तो उद्योजक बनण्यासाठी मला कसं पुढे जाता येईल. त्यांच्याकडे कला असते, त्यांच्याकडे कौशल्य असतं, पण ते कसं बनायचं ते माहिती नसतं. खास करून प्रत्येकाला पहिले तर उद्योग उभं करण्यासाठी भांडवल कसं उभं करायचं ते माहिती नसतं, आणि ते भांडवल उभं करायचं असेल तर ते त्याच्यासाठी जे लोन घ्यायचं असतं,
ज्या बँकांना भेटायचं असतं ते कशा पद्धतीने आपण तिथे प्रपोजल द्यायचा असतो ते माहिती नसतं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आपण उद्योग जरी चालू केलं तरी आपल्याकडे जे आजूबाजूला लोक असतात त्यांचा सर्वे करणं फार गरजेचं असतं, की त्या लोकांनी कसं उभं केलं, त्या लोकांचा काय अनुभव आहे, रोज त्यांचा किती बिझनेस होतो, त्यात त्याचा प्रॉफिट किती असतो, लॉस किती असतो, आपल्याकडे जर लोक ठेवली आपण तर त्यांना किती पगार द्यावा लागतो, या सगळ्यांचा अंदाज बांधावा लागतो. आणि हे सगळं शिकण्यासाठी प्रथमने स्वतः एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट मॉडेल तयार केलेलं आहे, ईडीपी ज्याला आम्ही म्हणतो, एंटरप्रिनर डेव्हलपमेंट मॉडेल, ईडीपी. तर या मॉडेलच्या अंतर्गत आम्ही प्रत्येकाला एक 6 दिवसाचं प्रशिक्षण देतो. ठीक आहे. आता ऑनलाईनमुळे तो प्रशिक्षण कालावधी आम्ही वाढवलेला आहे, 12 दिवसाचा, काहीतरी 12 ते 15 दिवसाचा केलेला आहे. तर तुमच्यामध्ये जर ही कौशल्य आहे ऑलरेडी, तुम्हाला काही काम येते ऑलरेडी आणि ते जर तुम्हाला स्वतः बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. बालाजी सरांकडे तुम्ही तुमचं नाव द्या आणि तुम्ही ईडीपी ह्या कोर्ससाठी तयार आहात म्हणून सांगा. तर ते आमच्यापर्यंत आलं तर आम्ही तुमच्या बॅचेस बनवून तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये कसं पुढे जायचं ह्याच्याबद्दल सांगू शकतो. आणि फक्त सांगू शकत नाही तर आम्ही 1 वर्षभर तुमच्या सोबत असतो. ठीक आहे. ह्याच्यासाठी लागणारा आर्थिक मदत प्रथम करणार नाही, हे लक्षात घ्या. पण त्यासाठी लागणारी जी काही स्किल लागते ती स्किल तुम्हाला शिकवलं जाईल. आर्थिक मदतीसाठी तुम्हाला जी तुमच्या जवळची बँक आहे, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट्स आहेत, तर यांच्याशी तुमची सांगड घालून देणं आणि त्यांना प्रपोजल कसं बनवून द्यावं लागतं, त्याच्यामध्ये कोणते कागदपत्र महत्वाचे असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील शकतं. आणि म्हणून तुम्ही जर मानव विकास बरोबर तुम्ही तुमचे जे कॉन्टॅक्ट आहेत ते कॉन्टॅक्ट जर त्यांना दिलात तर त्याच्यातनं तुम्हाला नक्की त्याचा बेनिफिट होऊ शकतो. सर यानंतरचा एक क्वेश्चन आहे. Yes, sir. माया सोळंके विचारतात की थोडस उच्च शिक्षित तरुण आहेत, ग्रॅज्युएट झालेले वगैरे, तर त्यांच्यासाठी काय करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, याबद्दल काय सांगता येईल का आपल्याला? बघा सर किंवा माया, प्रश्न फार चांगला आहे की ग्रॅज्युएट विद्यार्थी 10वी असो, 12वी असो, ग्रॅज्युएट असो किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असो किंवा त्याने PhD घेतलेली असो, हे फक्त शैक्षणिक ज्ञान आहे, ते त्याला मिळालेलं आहे. पण त्याला ते बाजारात कसं वापरावं हे त्याचा अनुभव आलेला नाहीये, हे लक्षात घ्या. तो अनुभव घेण्यासाठी तुम्हाला कौशल्य विकासाचं प्रशिक्षण हातामध्ये पाना किंवा ते स्क्रू ड्रायव्हर हे घेऊन घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. शिक्षणाची मदत कधी होते, ज्या वेळेला मला एखादी गोष्ट येत असते आणि मी जेव्हा ती परफॉर्म करतो त्यानंतर तिथे असणारा जो मालक आहे तो जेव्हा तो बघतो आणि आपल्याला विचारतो, अरे तुला हे चांगलं येतं, तुझं शिक्षण काय आहे? बाबा माझं शिक्षण एवढं आहे. अरे वा, मग तू एक काम कर, तू सुपरवायझर होऊ शकतो आमच्याकडे, किंवा तू अमुक गोष्ट करू शकतो. अशा गोष्टीच्या संधी तेव्हा मिळतात. पण सुरुवातीला कौशल्य विकासामध्ये मी असं म्हणेन, कारण कौशल्य विकास हा भाग वेगळा आहे, शिक्षण हा भाग वेगळा आहे. शिक्षणाच्या मदतीमुळे तुम्हाला एखाद्या ठिकाणी चांगल्या हुद्द्यावरती नोकरी मिळू शकते, पण कौशल्य जोपर्यंत हातात नसतं तोपर्यंत आपल्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे कौशल्याच्या वेळेला विद्यार्थ्याला एका समान पातळीवरती यावं लागेल, त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल. प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही ज्या कोणत्या कंपनीमध्ये ज्या वेळेला तुमचा रिझ्युमे पाठवता तेव्हा ती लोक 2 गोष्टी बघतात. एक म्हणजे तुम्हाला येणारं कौशल्य, तुमचा अनुभव आणि तुमचं शिक्षण. आणि मग तुमचं शिक्षण आणि तुमचं ते या तिन्ही गोष्टींची जेव्हा सांगड घातली जाते तेव्हा तुम्हाला घेताना तुमचा पगार, तुमचा हुद्दा ह्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. हे प्रत्येकाचा अनुभव आहे हा. ठीक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रश्न फारच सुंदर विचारला तुम्ही. आणि बऱ्याच वेळेला इथेच आपण गफलत करतो की माझं शिक्षण जास्त आहे मग मी ते का करू, म्हणजे साध्या भाषेमध्ये बोलायचं असेल तर मी माझे हात काळे का करू, असं काही लोक विचार करतात. सगळ्या तरुणांना व्हाईट कॉलर जॉब पाहिजे असतं. व्हाईट कॉलर जॉब म्हणजे काय, मला एक टेबल भेटला पाहिजे, खुर्ची भेटली पाहिजे आणि माझ्या हाताखाली 2-3 लोक असली पाहिजे. कौशल्य विकासामध्ये तसं होणार नाहीये. कौशल्य विकासामध्ये तुमचे हात जे आहेत ते काळे करावे लागतील. तुम्हाला काम करावं लागेल पहिले, आणि हे काम करत असताना जो कोणी व्यक्ती तुम्हाला बघतोय, जो तुम्हाला सुपरवाइज करतोय, तो जेव्हा तुम्हाला बघेल की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळी, या 10 लोकांपैकी गुणवत्ता आहे, मग तो तुम्हाला ती गुणवत्तेला पकडून वरती आणेल. आणि म्हणून
माझं शिक्षण किती होण्यापेक्षा माझ्या हातामध्ये काय कला आहे आणि मी लोकांपुढे काय प्रेझेंट करतो हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे. तर मी तुम्हा सगळ्या म्हणजे सगळ्या युवकांना म्हणजे शिक्षण कितीही असो पण तुम्हाला सगळ्यांना संधी आहे की कौशल्य विकास शिकून पुढे जाण्याची. ठीक आहे. तर ते तुम्ही करू शकता. त्याच्या मागचं एकच साधं उदाहरण आहे. तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंटकडनं किती मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये नाही बोलणार मग किती कमी प्रमाणामध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी येतात. मग अशा वेळेला जॉब कुठे अवेलेबल आहेत तर अवेलेबल आहेत इंडस्ट्रीमध्ये अवेलेबल आहेत पण तिथे तुम्हाला तुमचे जे 8 तास 10 तास 12 तास काम करायची जर तयारी असेल आणि कौशल्य शिकायचं असेल तर तुम्हाला त्याची संधी चांगली आहे आणि तिथे तुम्ही पुढे जाऊ शकता. पण तुम्ही सुपरवायझर होऊ शकता, तुम्ही फोरमन होऊ शकता, तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये मॅनेजर होऊ शकता. हे शिक्षणाच्या जोरावरती तुम्ही होऊ शकता. येस सर. सर कौशल्य नंतरचा एक प्रश्न आहे अक्षय गुंजाळीचे हेच विचारतायत की कौशल्य प्रशिक्षण हे ऑनलाईन होत असेल छान तर प्रश्न विचारला आणि मी प्रश्न प्रॅक्टिकल प्रशिक्षण कसं घेता येईल Practical तर कसं त्याबद्दल घेता तुम्ही त्याबद्दल मांडणी केली होती. थोडी अजून प्रॅक्टिकल प्रशिक्षणासाठी प्रथमने येस येस जरूर. प्रॅक्टिकल प्रशिक्षणासाठी प्रथमने 2-3 पद्धतीचे पर्याय सुचवलेले आहेत. मला वाटतं मगाशी आपण बोलताना तिथेच थांबलो. तर 3 पद्धतीचे प्रयोग केलेले आहेत. पहिला प्रयोग असा आहे की आमचे ट्रेनिंग सेंटर ज्या ज्या भागांमध्ये आहेत तर तिथे त्या विद्यार्थ्यांना नेणं. जर समजा कोविडची सिच्युएशन कमी झाली आणि गव्हर्नमेंटने आपल्याला सांगितले की तुम्ही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊ शकता नॉन रेसिडेन्शियल तर आम्ही त्या विद्यार्थ्यांना तिथे घेऊन तिथे प्रशिक्षण देणार. त्यांना 3 ते 4 तास आम्ही शिकवणार. ते विद्यार्थी परत आपापल्या घरी जातील. असं रोज करून 10-12 दिवसामध्ये आपण त्यांना तयार करू. हा एक पर्याय. दुसरा पर्याय बरेच वर्कशॉप प्रत्येक गावागावांमध्ये आहेत किंवा तालुक्याच्या ठिकाणी आहेत. उदाहरणार्थ वेल्डिंगचं वर्कशॉप असतं, प्लंबिंगचं वर्कशॉप असतं, 4 व्हीलरचं वर्कशॉप असतं, हॉटेल्स असतात. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटल्स आहेत तर अशा ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना जाणं तिथे त्या विद्यार्थ्यांना शिकवणं तिकडच्या मालकाशी बोलून घेणं त्या मालकाशी बोलण्याचं काम प्रथमची मंडळी करतील आणि तो ट्रेनिंग त्यांना ओजेटी करून देतील. तिसरा पर्याय आहे जर हे दोन्ही शक्य होत नसेल तर आमचे जे ट्रेनर आहेत तर ते स्वतः ट्रेनर त्यांच्या गावामध्ये येतील. पण ते गावामध्ये म्हणजे एका गावात नाही जाणार तर ते बाबा 10-15 मुलं एका विशिष्ट ठिकाणी राहतात तर त्यांना एका मेजर गावामध्ये बोलवतील आणि तिथे प्रशिक्षण देतील. तर अशा पद्धतीने ह्या 3 प्रकारच्या पद्धतींना आम्ही हे केलंय. चौथी पद्धत आम्ही अशी पण पकडलेली आहे की ज्या इंडस्ट्री आहेत त्या इंडस्ट्रीशी पण आमचं बोलणं आहे की समजा तुमच्याकडे मॅनपॉवरची गरज आहे तर प्रथमने या व्यक्तीला एवढं शिकवलेलं आहे हा विद्यार्थी चालेल का तुम्हाला ह्याला तुम्ही ओजेटी पण द्या आणि पुढे शिकवा. तर ते काही प्रमाणामध्ये स्टायफंड देतील आणि मग पुढे त्यांना आपल्या स्वतःच्याच कडे कामावरती रुजू पण करतील. तर ते सुद्धा इंडस्ट्री बरोबर पण आम्ही टायप केलेलं आहे आणि अशा बऱ्याच इंडस्ट्री ज्यांना ती गरज आहे आणि त्याप्रमाणे ती लोक आमच्याशी संपर्कात आहेत. तर अशा 4 पद्धतीने आपण लोकांना ओजेटी देतोय. आतापर्यंत दिलेली आहे आणि आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षित केलं त्याच्यापैकी 40% विद्यार्थी आता हा आकडा मोठा नाहीये पण 40% विद्यार्थी हे प्लेसमेंटला गेलेले सुद्धा आहेत. आता हे 40% का गेलेले आहेत कारण ह्यांना आपल्या जिल्ह्याच्या बाहेर जावं लागलं म्हणून. तर ते विद्यार्थी गेलेले आहेत. आता काही विद्यार्थी अपेक्षा करतात की आम्हाला जिल्ह्यामध्येच मिळावं. पण मित्रांनो एक असं होतंय की जिल्ह्यामध्ये जे जो पगार आहे तो पगार कमी मिळतो आणि मग तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकाल पण ते तुमच्यावरती आहे. तर अशा पद्धतीने आपण कौशल्य विकासासाठी मदत करत आहोत ओजेटी मध्ये. निश्चित सर आपल्या मांडणीमध्ये स्लाइड मध्ये ते दिसलं की खूप मोठ्या मोठ्या इंडस्ट्री सोबत प्रथमचं टायअप आहे. खूप चांगल्या संस्थेसोबत प्रथमचं टायअप आहे आणि निश्चित विद्यार्थी जर तुमच्याशी जोडले तर ते खूप चांगली संधी त्यांना उपलब्ध होईल. हा एक शेवटचा प्रश्न घेऊ सर. कौशल्य प्रशिक्षण राहुल निपटे विचारतायत की कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी दीर्घकालीन शिक्षणाची आवश्यकता आहे का? राहुल यांनी हा प्रश्न विचारलाय
तर दीर्घकालीन शिक्षण म्हणजे मला थोडं समजलं नाही. पण आपल्याकडे कौशल्य प्रशिक्षणामध्ये प्रथम आता जे विद्यार्थ्यांना बोलवतो तर ज्यांचं शिक्षण 4थी पास आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण कन्स्ट्रक्शनसाठी आपण त्यांना आमंत्रित करतो. कन्स्ट्रक्शन कोर्स शिकून ती लोक पुढे इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण 8वी पर्यंत पण झालेलं आहे, 8वी पास, तर अशा विद्यार्थ्यांना आपण आपल्या बाकीच्या कोर्सेसमध्ये घेतो. ठीक आहे. त्यामुळे 10वी पास असायलाच पाहिजे असा काही आमचा त्याच्यामध्ये हट्टहास नाहीये किंवा 12वी पास पाहिजे असं काही नाहीये. 4थी पास आणि 8वी पास असे विद्यार्थी जे आहेत तर अशा विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षणामध्ये घेतो आणि त्यांना पुढे घेऊन जातो. धन्यवाद सर. अजून खूप सारे प्रश्न येत आहेत, पण थोडीशी वेळेची मर्यादा आणि तंत्रज्ञानाचा वापर ह्याचे काही बंधन असतात. बरोबर. मी मानवलोक परिवाराच्या वतीने चांदूरकर सर आपले खूप खूप आभारी आहे. कारण धन्यवाद. इतकी छान आणि उपयुक्त माहिती तरुणांसाठी निश्चित त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ना आम्ही जे ग्रामीण भागात जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांना पण आपली नवीन येणारे काय समस्या आहेत त्यावर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे या तुमच्या आजच्या मांडणीतून निश्चित प्रेरणा मिळेल. खूप खूप मी परत एकदा तुमचे आभार मानतो पूर्ण मानवलोकच्या टीमच्या वतीने. आणि तुमच्याशी इतका छान वेळ आम्हाला घालवायला भेटला आणि मार्गदर्शन मिळालं, ही संधी आम्हाला विजय केदारे सरांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी विजय केदारे सरांचं पण मानवलोकच्या पूर्ण टीमच्या वतीने खूप खूप आभार मानतो. तसंच माझी जी टीम आहे म्हणजे हे सगळं घडवून आणण्यासाठीची टीम आहे, सहकारी टीम, त्यांचे आभार मानतो. आणि ह्या प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला आमच्या संस्थेचे सेक्रेटरी माननीय अनिकेत भैया लोहिया आणि आमच्या प्रकल्पाच्या समन्वयक मनस्विनी महिला प्रकल्पाच्या समन्वयक अरुंधतीताई पाटील ह्यांनी हा विषय घेण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केलं. हा विषय गरजेचा आहे, हा विषय घेऊन तुम्ही तरुणांपर्यंत जा आणि ह्याच्यावर तरुणांना कसं जोडता येईल या पद्धतीने काम करा, हा प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. आणि तसंच आमची जी टेक्निकली टीम आहे हे सगळं घडवून आणण्यासाठी प्रयत्न केलेली मानवलोकचा संगणक विभागाची टीम, या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि हा वेबिनारसाठी तुम्ही सर्वांनीच वेळ दिला. तसेच जे प्रत्यक्ष हा वेबिनार पाहतायत आणि आपले काही प्रश्न विचारले, काही जणांची मुलांचे अजूनही प्रश्न अनुत्तरित असतील, आपण वेळेअभावी घेऊ शकलो नाही, अशांनी मानवलोकशी केव्हाही संपर्क करा. मानवलोक मनस्विनी महिला प्रकल्प बरोबर. असेल किंवा मानवलोकचा इतरही कुठलाही विभाग असेल त्यांच्याशी संपर्क केला तर आपण निश्चित त्यांना आपल्याला शक्य तेवढी मदत करू. आणि प्रथमचा औरंगाबादच्या खुलताबादच्या सेंटरला आम्ही स्वतः प्रत्यक्ष भेट दिली, त्यामुळे प्रथम किती फील्डवर जाऊन काम करतं आणि किती तळमळीने काम करतंय प्रत्यक्ष अनुभवलंय. त्यामुळे तुमच्या सर्व टीमला तसंच प्रथमला 25 वर्ष पूर्ण झाली असं तुम्ही मांडणीत सांगताना सांगितलं, त्याबद्दल प्रथमच्या टीमचे पण स्वागत करतो आणि हा वेबिनार थांबवतो सर. ओके. परत एकदा धन्यवाद. तुमचे धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.